नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ती दिसते कमाल. ती अभिनेत्री सुद्धा उत्तम आहे. ती सुपरस्टार आहे. पण माझ्या मते ती माणूस म्हणून एक नंबर आहे. आणि त्यासाठी आवश्यक असतात ते लहानपणी झालेले संस्कार. हे सगळं आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. आज भेटणार आहोत वर्षा उसगावकरांना. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. आणि वर्षाताई, थँक्यू सो मच फॉर कमिंग. ओह, यू आर वेलकम. बरं, दिल के करीबमध्ये अशी एक प्रथा आहे की तुमचं स्वागत आम्ही भरपूर गिफ्ट्स देऊन करतो. खरंच? हो. सुरुवातीलाच? येस. आई गं. आणि तुझं नाव ऐकल्यानंतर तर सगळे इतके खुश होते की खरं तर पहिली काही मिनिटं आपली गिफ्टिंगमध्ये जातात. पण बरं. वर्षा उसगावकर हे नाव ऐकल्यावरती इतके स्पॉन्सर झाले की आम्हाला असं वाटलं की जवळपास 1-1.5 तास त्याच्यात जाईल. सो आम्हाला थांबवायला लागलं त्यांना. माझा लॉस झाला. म्हणजे मला चाललं असतं. अजून कारण भेटवस्तू कुणाला आवडत नाहीत. हो ना. ताई, आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, आणि ती लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे. तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. तुझ्यासाठी पाठवले भेट म्हणून. अरे वा. आनंदी जीवनाचं रहस्य, नीलिमा अमित. थँक्यू सो मच नीलिमा. आणि तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय तिने पहिल्या पानावर. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. वा. लव्ह अँड ब्लेसिंग्स, नीलिमा अमित. येस. एक आयुष्य अनेक प्रवास. नक्कीच वाचेन मी हे. खूप छान आहे पुस्तक. अच्छा. आणि हे जर का तुम्हाला सगळ्यांना हवं असेल तर Amazonवर खूप इझिली अवेलेबल आहे. रोहन प्रकाशनी तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय. बारीक बारीक आवाज वाढत चाललेत, स्नेहा अवसरीकर यांचं. यात वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच्या नात्यांच्या कथा आहेत. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरलात तर तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. धन्यवाद. वाह. स्नेहा अवसरीकर. बारीक बारीक आवाज वाढत चालले. माझ्या लायब्ररीमध्ये छान भर पडते. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. बर. सो हर्बल स्किन केअर प्रोडक्ट्स त्या बनवतात. आणि तुझ्यासाठी पाठवलंय बॉडी ऑइल. वाह. फेस ऑइल आहे, स्क्रब आहे. आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे पाठच झाले, हो की नाही. साबण आहे. वाव. आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे NH25 हा जर का कुपन कोड वापरला तर 25% डिस्काउंट आहे निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. थँक्यू. वापरून बघ, मस्त आहेत प्रोडक्ट्स. नक्कीच. आपल्या 2 ज्वेलरी डिझायनर मैत्रिणी आहेत, शीतल आणि श्यामल, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण. त्यांनी तुझ्यासाठी मस्तपैकी सेट पाठवलाय. सो मला असं वाटतं या साडीवर पण जाईल. अरे वा. काय मॅचिंग आहे, म्हणजे योगायोगच आहे. हो ना. बघ ना किती, आणि किती सुंदर आहे ग. हो, क्रिस्टल्स. वा. सुंदर आहे खरंच. वाव. ब्युटिफुल. खूप छान. आपण जर का त्यांना सांगितलं, म्हणजे शीतल आणि श्यामलला, की आपल्याला असं पर्टिक्युलर एक डिझाईन पाहिजे आणि छान एक्सप्लेन केलं किंवा चित्र काढून दाखवलं तर सेम टू सेम डिझाईन ते बनवून सुद्धा देतात आपल्याला. बर. कुठलीही ज्वेलरी बनवून रेफरन्स दिला. येस. ओके. आपली आणखीन एक मैत्रीण आहे अस्मिता पेंडसे, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे अस्मी आर्ट्स. तिने वूडवर वूडनी काम केलंय. अप्रतिम. आणि असे खूप छान छान आर्टिफॅक्ट्स बनवते ती. फारच कलरफुल, म्हणजे छान आहे ते. ब्लॅक वर इतकं उठून दिसतंय. वा. एवढ्या भेटवस्तू. आपली एक पार्ल्यातली मैत्रीण आहे सरिता पेडणेकर, आणि ती खूप भन्नाट लेदर प्रॉडक्ट्स बनवते. तुझ्यासाठी ही एक अनयुज्युअल कलरची पर्स पाठवली आहे.
ही बघ. ओ, रंग छान. काय सुंदर आहे ना. खूपच छान. म्हणजे कुठल्याही साडीवर जाईल, कुठल्याही ड्रेसवर जाईल असाच रंग आहे. थँक्यू सो मच. आणि तिचं लेदर पण भारी असतं. हो, खूप छान क्वालिटीचं लेदर Yeah. आहे. बापरे, ह्या म्हणजे सख्या खूपच टॅलेंटेड हो, आहेत. हो. आणि आपल्या दिल के करीबवर भरपूर प्रेम करतात त्या. म्हणजे तुझ्या शो मध्ये येण्याचा एवढा फायदा आहे. मला परत यायला आवडेल. मला पण आवडेल. थँक्यू. बापरे, संपता संपत नाही. आपले हे मित्र आहेत अद्वैत बापट आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला हा खरवस आहे, खास तुझ्यासाठी आणलाय त्यांनी. हवन करेंगे, हवन करेंगे. अरे वा, गुळापासून हो, केलेला. हो. त्यामुळे मला वाटतं हेल्दी पण हो, आहे. खूपच हेल्दी आहे. मला आत्ताच खावासा वाटतो. प्लीज खा. पण मी थोडा मोह आवरते. थँक्यू सो मच, रिअली. हे किती गोड आहे बघ ना. फारच सुंदर. आणि हे सुद्धा हँडमेड आहे. खरंच. हँडमेड आणि हँड क्राफ्टेड आहे. वाव. आपण आत्ता जिथे बसलोयत ना, तो आहे द प्रधा स्टुडिओ. आपल्या 2 अगदी जवळच्या दिलके करीब मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. बरं. बहिणी आहेत दोघी. आणि हे तुझ्यासाठी त्यांनी दिलंय. ढवळ्या पवळ्याची जोडी. वा, खूपच सुंदर. शिल्पा आणि मेधा. काय म्हणजे या सख्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच हो, आहे. हो. म्हणजे इतकं क्रिएटिव्हिटी, इतकं टॅलेंट. वा. आणि ताई, इथे तुला जे काही दिसतंय ना, म्हणजे मागे सुद्धा ते जे हँड पेंटेड बॉटल्स वगैरे आहेत, केटल्स आहेत, इथे सगळं त्यांनी स्वतःहून इथे बनवलंय या स्टुडिओमध्ये. बर. वा, त्यांना मी खूप शुभेच्छा देते. आणि असंच त्यांनी कल्पक कल्पक गिफ्ट्स तुझ्या गेस्टना द्याव्या. येस. खूपच सुंदर. ही साडी बघ किती गोड आहे. आपली एक मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. बर. तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. आणि ही महेश्वरी कॉटन सिल्क तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवली आहे. आणि तुझ्यावर हा रंग खूप छान दिसेल. हिरवागार. मला खरंच आवडतो हा कलर खूप. आणि साडी म्हणजे अल्टिमेट असतं नाही का, कुठल्याही एका स्त्रीसाठी. खरं खरं. थँक्यू सो मच. आणि तुला माहितीये का, मोहिनीने साड्यांची भेशी सुद्धा चालू केली. आणि त्याबद्दल तुम्हाला जर का आणखीन काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मैत्रिणीचा म्हणजे मोहिनीचा फोन नंबर सुद्धा आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. बरं, ही जी बॅग आहे ज्याच्यामध्ये तुला ही साडी आत्ता गिफ्ट केली, ती बॅग अनु शर्मानी पाठवली आहे. आपली मैत्रीण आहे सुरतची अनु शर्मा. बर. आणि स्नेह अंगण असं तिच्या एनजीओचं नाव आहे. आणि मानसिक दिव्यांग म्हणजे न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स असं तिने मला सांगितलंय. बर. सो त्यांच्यासाठी तिने ही संस्था सुरू केली आहे. आणि त्यांच्याकडून असे आर्टिफॅक्ट्स किंवा बॅग्स वगैरे ती बनवून घेते. आणि त्या मुलांनी खूप प्रेमाने तुझ्यासाठी पाठवली आहे. वा. अनु शर्मा फ्रॉम शर्मा. सुरत. हे किती छान काम ती हो, करते. हो. आणि खरंच सुंदर त्यांनी बॅग तयार केली आहे. इको फ्रेंडली पण आहे. येस. त्यांना मी खूप शुभेच्छा देते. नक्की. अनु, थँक्यू सो मच. बॅग पण आहे ना? आहे. आई गो देवा, मी गंमत केली. आई गो. आता तू म्हणशील अरे बापरे, एवढे गिफ्ट कशात घेऊन जाऊ मी. तर निशांत दादा म्हणजे निशांत आवळे, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. त्यांनी तुझ्यासाठी ही केबिन बॅग पाठवली आहे. आता मी काय म्हणणार. म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं. मी गंमत केली होती आणि खरोखरच ही व्हीलची बॅग. आणि परवाच मी फ्लाईट पकडणार आहे अजून एक. त्यामुळे तेव्हाही नक्कीच मी त्याचं उद्घाटन करणार आहे. वा. म्हणजे दिस इज अ प्रॉमिस. हे खूप सुंदर आहे. कलर सुद्धा मस्त आहे हो, निशांत दादा. खूपच छान कलर आहे. आणि तुझ्यासाठी एक पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. वर वा. वर. अच्छा, इथे. वा 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 वा. जड हा. आहे. ओ येस, यू वर्षा. छान. व्ही यू आजपर्यंत मला माहित होतं. यू वर्षा. वाव. थँक्यू. आणि त्यांच्या सगळ्या बॅग्सवर निशांत दादानी म्हणजे चेरी पिक्सच्या बॅगवर 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. 35%. येस. दॅट्स क्वाईट अ लॉट. Yeah, म्हणजे yeah. खूप कन्सिडरेबल चांगला डिस्काउंट आहे.
सो वर्षाताई, आता गप्पांना सुरुवात करूया. मी अगदी फ्रेश झाले, म्हणजे धन्य झाले, भरून पावले. नाही, खरोखरच या भेटवस्तूंमागे जे प्रेम आहे, हो हो. जी कल्पकता आहे, ती खरंच भावली मला. हम्म. आणि बऱ्याच गेस्टना तू असं म्हणजे सॅटिस्फाईड केलं असेल आणि त्या खूप खुश झाल्या असतील, Yes. सगळ्या तुझ्या मैत्रिणी. नाही, ते जसं जसा जसा आपला कार्यक्रम लोकांना आवडायला लागला त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. नाहीतर आम्ही आमच्याचकडून असं काय 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 द्यायचो. म्हणजे बरं. तुम्ही एवढा वेळ काढून येता आमच्यासाठी, म्हणजे ट्रॅव्हल टाइम वगैरे सगळं पकडून अर्धा एक दिवस जातो ग आपला. हो. सो तुम्हाला काहीतरी एक भेटवस्तू द्यावी वगैरे असं आम्हाला वाटायचं. पण आपण म्हणतो ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन, हां. तेव्हा त्यावेळेला मला नेहमी वाटायचं की अरे एवढंसं काय, आपण आणखीन काहीतरी दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की माझी ही हाक सगळ्या आपल्या स्पॉन्सर्स पर्यंत पोहोचली आणि आता नको, आता थांबा एवढं सांगायला लागतं त्यांना. खरंच वाटत नाही मला हे. म्हणजे एवढे लोक मनाने मोठे असतात. हो हो, आहेत आहेत, खरंच. सो वर्षाताई, मला माहिती आहे की अनेकदा किंवा रोजच किंवा इतकी वर्ष दररोज तुला हे ऐकून ऐकून कंटाळ आला असेल. पण हा एक किस्सा तुझ्या सौंदर्याबद्दलचा मला तुला सांगायचा आहे की मला आय डोंट नो वेदर यू रिमेंबर, बरं. आपण कभी इधर कभी उधर नावाची एक सिरियल केली होती. हो. त्यात तू आणि शेखर सुमन यांनी आणि lead, सुधा चंद्रन होती. सुधा चंद्रनजी हो, होत्या. हो. आणि वी यूज्ड टू शेअर अ रूम. तुला हो. आठवतंय का? अगदी आठवतंय. अगदी पक्का आठवतंय मला. आणि तेव्हा तुझं लग्न झालं नव्हतं. नव्हतं. तू खूप लहान होतीस आणि तू यायचीच मध्ये-मध्ये एपिसोड्सना. हो हो हो, तुझी बहीण होते मी धाकटी. हो का? हो आई हो. गं, ते नव्हतं मला आठवत. खरंच की काय? हो हो. आणि बरं. बिकॉज वी यूज्ड टू शेअर अ रूम, म्हणून मला माहितीये की तेव्हा सुद्धा, म्हणजे आता बघा माझं वय वाढलंय, तू तशीच दिसतेस. कंप्लेन करतेस का तू? अगं नाही, हे तक्रार कसं, करतेस हे कसं जमवतेस तू? मला माहितीये तुला सौंदर्याबद्दल किंवा वयाबद्दल किंवा तू कधी मोठी दिसायला लागणार ग, आम्ही सगळ्याजणी म्हाताऱ्या झालो, हे तू रोज ऐकत असशील. पण खरंच सगळे थांबलेत. कधी कधी मी म्हातारी होईन, कधी मी मोठी. नाही, अजिबात नाही. असं कधीच नाही वाटणार मी आम्हाला. सगळ्यांना सांगते, परवा सुद्धा एक माझी सखी म्हणजे इंडस्ट्री मधलीच हां, मला बोलली एका हां. कार्यक्रमाला, अगं कसं असं. म्हटलं हे बघ, हं. पुढची 20 वर्ष मला असंच दिसायचंय वा वा आणि मी अशीच दिसते, ही माझी महत्वाकांक्षा आहे. वा. कारण शेवटी सुलेखा कसं असतं की आपल्याला चांगलं दिसायलाच लागतं गं. हं, हं. आणि देवाने जर मला नाकी डोळी नीटस केलं असेल, हं. थोडंफार सौंदर्य दिलं असेल, तर त्यात थोड्या मेकअपनी पण भर पडतेच. हं. पण ते चांगलं ठेवणं, त्याची हं. जोपासना करणं हे हं. माझ्या हातात आहे. कदर करणं. हो, कदर तर हं, आहेच. हं, हं, पण हं. सर्वस्वी जर हे सौंदर्य हं. थोडंफार जे आहे, हं. ते जर समोरच्याला सुखावत असेल, हं, हं, हं. विशेषतः आपण पडद्यावर दिसतो, बरोबर. मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर, तर ते प्रसन्न दिसावं, हं. सुंदर दिसावं. हं. कारण सौंदर्यशास्त्र हे फार मोठं शास्त्र आहे हं, हं. आणि त्याने समोरच्याला खूप आनंद मिळतो. हं, हं. तर असा जर आनंद समोरच्याला मिळत असेल हं. आणि आपल्या इंडस्ट्रीची ती एक काय म्हणतो आपण त्याला, तकाजा आहे, हां, म्हणजे हां, हां. डिमांड आहे ती, हं, नाही हं, का? हं, हं. आणि ते मला ती डिमांड ती पुरवायला मला आवडते. हां. आणि म्हणूनच मी स्वतःची काळजी घेते, खूप हं. काळजी घेते. हं, हं. पण मला खूप अशी वजन वाढण्याची काळजी घ्यावी नाही लागत. हां, हां. म्हणजे बऱ्याच जणांना हे खरं नाही वाटत. हं, हं. म्हणजे मी अगदी प्रांजळपणे, अगदी मनमोकळेपणे, प्रामाणिकपणे सांगते हं. की मी असा खास व्यायाम वगैरे काही करत नाही. हां, हां. आणि किंबहुना केला तरी त्याला काही सातत्य नसतं. हं, 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 हं. कारण तुला माहिती आहे आपलं किती डिमांडिंग हो. शेड्यूल असतं. हो, हो. आणि जेव्हा आपण एखादी धारावाहिक करतो किंवा डेली सोप करतो, हं. तेव्हा तर ते खूप डिमांडिंग असतं. हं. 12 तास 13 तास कुठेच नाही, म्हणजे हं. प्रवास धरून 14 तास हं. आपण काम हं. करतो, हं. बरोबर? हं. त्यामुळे खरंच वेळ मिळत नाही. हं. रोज हे करायला, प्राणायाम मला करायला आवडतो. हां, हां. तर तू मला म्हणालीस हे कसं जमतं? हं, हं. तर थोडंसं काय असतं की दुसऱ्यांबद्दल प्रेम, हं. मनात प्रेम असावं हं. लागतं. हं. तर ते प्रेम तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. खरंय. जेव्हा तुम्ही असूया करता, आता मलाही असूया वाटत नाही का? हं. वाटते ना कधी-कधी, मी हं. माणूस आहे. हं. पण तरी सुद्धा मी म्हणते नाही. हं. एक मंगेश पाडगावकरांची कविता आहे, हं. चिऊताई चिऊताई दार उघड, हं.
जगावरती रुसून स्वतःला असं कोंडून घेऊन कसं बरं चालेल. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग, असं ते म्हणतात. आणि खरंच कितीही जरी मला असूया वाटली तरी मी म्हणते मी आहे, ती आहे, किंवा तो आहे. त्यामुळे माझं पण वेगळेपण आहे ना, त्याच्यात मला समाधानी राहायला पाहिजे, मला सुखीही राहायला पाहिजे. उद्या सुख येईल, सगळं चांगलं आदर्श सिच्युएशन असेल तेव्हा मी सुखी आनंदी होईल असं नसतं. या अनआयडियल सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला सुखी राहावं लागतं आणि आयुष्याशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि म्हणूनच मला वाटतं मी अशी आहे आणि मला असं राहायला आवडेल. आणि ऑफकोर्स आपल्याला हेल्दी परवाच मी कुठेतरी ऐकलं, इट इज नॉट इझी टू बी हेल्दी. इट्स नॉट इझी. खरोखर आपले एवढे डिमांडिंग शेड्यूल्स, आपण कधीही जेवतो, कधीही झोपतो, कधीही उठतो. त्यामुळे तुला माहितीये सुलेखा, तू ह्याच फील्ड मधली आहेस. इज इट इझी नाहीये, पण तरी सुद्धा ते सुद्धा जमवावं लागतं. त्यामुळे ही तारेवरची कसरत आहे आणि ती आपण म्हणजे आपण त्या परीक्षेला खरं उतरलं पाहिजे आणि आनंदाने. हो, आनंदाने. आनंद तर काय म्हणतो आपण त्याला, तो आनंद असलाच पाहिजे. मनातून तो आनंद असा ओसंडून वाहतो, तेव्हाच तो चेहऱ्यावर दिसतो, शरीरावर त्याच्या खुणा उमटतात. आणि मला वाटतं मी आनंदी आहे. आय एम कंटेंट. काय म्हणतो आपण त्याला, समाधानी आहे मी. वा. जे मला देवाने दिलंय, जेवढं दिलं आहे, पण अल्पसंतुष्ट नाहीये. ह्याच्यापेक्षा मला चांगलं पाहिजे. पण त्याच्यासाठी असं नाही की अरे बापरे का नाही मिळालं, असं का झालं, असं नाही. ती तक्रार नाही. वा. ताई, तुझ्या लहानपणाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. हो. पण आपलं लहानपण तेव्हा छान जातं जेव्हा आपल्यावरती छान संस्कार होतात आई वडिलांचे. सो आई वडिलांचे असे संस्कार तुला आत्ता म्हणजे कोणते सांगावेसे वाटतायत, कोणते आठवतायत, आणि तुला आयुष्यात तुझ्यावर झालेले संस्कार जे आत्ताही उपयोगी पडतायत असे कोणते? माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सगळ्यात महत्वाचे संस्कार केले ते म्हणजे मला मराठी शिकवलं इयत्ता 1 ते 4. हा सगळ्यात महत्वाचा संस्कार असं मी समजते. कारण आजकालची जी मुलं आहेत ती खूप महत्वाकांक्षी आहेत, जिद्दी आहेत, चांगली आहेत, खूप गुणी आहेत. पण फक्त मला त्यांच्याबद्दल एक तक्रार आहे, त्यांच्या आई वडिलांबद्दल. हे जे सो कॉल्ड मॉडर्न आई वडील आहेत, मॉडर्न असल्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये. काळाची गरज आहे. पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर हे संस्कार केले पाहिजेत की आपला जो मूळ आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, बरोबर, माय मराठी आपण म्हणतो, त्याचा अभिमान सगळ्यांना आहे. पण तो अभिमान आपल्या मुलांमध्ये सुद्धा उतरवा ना. तर तो माझ्या आई वडिलांनी उतरवला. खरं म्हणजे मी गोव्याची आहे, माझी मातृभाषा कोकणी आहे, पण आज मी अस्खलित मराठी बोलू शकते, किंवा अस्खलित मी मराठीत व्यवस्थित लिहू शकते. माझं शुद्ध व्याकरण आहे. याचं कारण माझे आई वडील. त्यांनी हा अट्टहास होता त्यांचा की मला 3 बहिणी, आम्हा तिन्ही बहिणींना आमचं शिक्षण इयत्ता 1 ते 4 पर्यंत मराठीत झालं. मराठी मीडियम मध्ये एकही इंग्लिश सब्जेक्ट नव्हता. आणि इयत्ता 5वी पासनं मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले. नंतर कॉन्व्हेंट मध्ये पण शिकले. माझ्या 2-3 शाळा बदलल्या माझ्या वडिलांनी, कारण मला गणितात वगैरे कमी मार्क्स मिळायचे. पण हा महत्वाचा संस्कार. आणि माझी विनंती आहे सगळ्या आई वडिलांना की त्यांनी जरी आज इंग्लिश महत्वाचा, म्हणजे इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, पण तरी सुद्धा आपल्या मातृभाषेचा बळी देऊन आपण इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं वर्चस्व असता कामा नये आपल्या घरी. म्हणजे काही आई वडिलांचा असा अट्टहास असतो की घरी सुद्धा त्यांनी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. शाळेत ठीक आहे, ती सक्ती असते. घरी आल्यानंतर माझे वडील म्हणायचे कोकणीत बोल, इथे इंग्लिश बोलू नकोस माझ्याशी, कोकणीत बोल माझ्याशी. त्यामुळे माझं कोकणी सुद्धा आजही, इतकी वर्ष मुंबईत राहूनही माझं कोकणी पोल्यूट झालेलं नाहीये. मी त्याच अनुस्वारासकट कोकणी सुद्धा बोलू शकते. हे माझ्या आई वडिलांचे संस्कार सगळ्यात महत्वाचे. आणि रात्री परवच्या म्हणायचा, टेबल्स म्हणजे सगळे पाढे म्हणायचे, आणि शुभं करोति कल्याणम, आणि सदा सर्वदा योग तुझा घडावा, हे रोज संध्याकाळी म्हणायचं देवासमोर बसून.
हे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं आणि ते आज माझ्यात उतरलं आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे हे संस्कार अतिशय महत्वाचे आहेत. इतर अनेक आहेत. माझ्या वडिलांचा अजून एक संस्कार हा की ते मिनिस्टर होते, माझे वडील, आणि त्यांच्याकडे 11 खाती होती. आता 11 खाती म्हणजे आता कॅबिनेट मिनिस्टर्स अनेक असतात, त्यामुळे खाती कमी असतात, पण त्यावेळेला 3च कॅबिनेट मिनिस्टर्स असायचे किंवा 4. आणि भाऊसाहेब बांदोडकर हे पहिले मुख्यमंत्री गोव्याचे. आणि तेव्हा गोवा राज्य नव्हतं, गोवा युनियन टेरिटरी होती, गोवा, दमण आणि दीव. आणि गोवा स्वतंत्र झाल्यापासून माझे वडील राजकारणात होते. आधी ते स्पीकर होते आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेट मिनिस्टर झाले. पण कुठलाही बडेजाव नाही, अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हे गांधीजींचे जे म्हणजे जे त्यांनी सांगितलं आहे ते माझे वडील आचरणात आणायचे. कुठूनही असं वाटायचं नाही की ते मिनिस्टर आहेत. सगळ्या गरीब लोकांबरोबर ते असे मांडी घालून खाली बसायचे. आणि कुठलाही उसगाव बद्दल त्यांना खूप अभिमान. उसगावला त्यांनी सर्वोदय हायस्कूल नावाची शाळा सुरू केली, त्यांनी माझ्या काकांनी मिळून. आणि आजही ती चांगल्या स्टँडर्डमध्ये ती मुलं येतात, पास होतात. तर आजही त्या शाळेला मी बघते तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण होते. हे संस्कार आहेत. तसंच कुठलाही मुलगा उसगावमध्ये पहिला आला गरीब घराण्यातला, त्याला ते आपल्या घरी घेऊन यायचे, त्याला जीपमध्ये बसवायचे, आपल्या गाडीमध्ये बसवायचे, मग सरळ आमच्या घरी घेऊन यायचे. आता CM जिथे राहतात गोव्याला, चीफ मिनिस्टर, ज्यांना तो बंगला देत, त्या घरामध्ये मी जवळजवळ 10 वर्ष राहिली आहे. आणि तिथे माझ्या वडिलांना घर दिलं होतं, म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर म्हणून. आणि ते इतकं सुंदर घर आहे. तू केव्हाही गोव्याला गेलीस तर मुद्दाम बघ. अल्तिनो, ते तिथलं मलबार हिल आहे, अल्तिनो, तर त्याच्यावर तो बंगला आहे, महालक्ष्मी नावाचा. तर तो इतका सुंदर बंगला आहे, पोर्तुगीज लोकांनी बांधला आहे तो. कारण गोव्यावर पोर्तुगीज लोकांनी जवळजवळ 400 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि तो पोर्चुगीज आर्किटेक्चरचा बंगला इतका सुंदर आहे तो. त्या घरात माझं बालपण गेलं. आणि तिथे माझे वडील त्या मुलांना आणायचे आणि आमच्या घरात एका वेळेला अशी कितीतरी मुलं असायची आणि त्यांना ते शिक्षण द्यायचे, त्यांचे शिक्षणाचे पैसे देत. हे संस्कार मी विसरू शकत नाही. बाकीचे असतातच. आता शिव्या कधी द्यायच्या नाहीत, अपशब्द कधी वापरायचे नाहीत. आणि त्यांचं तर असं म्हणणं होतं, फक्त देवाचे पिक्चर बघायचे. लहानपणी म्हणजे असं होतं की हरिश्चंद्र, तारामती, रामायण, महाभारत हेच पिक्चर बघायचे, लव्ह स्टोरीज बघायच्या नाहीत. माझ्या आईचं नाव माणिक. माणिक, जुली पिक्चर लागला, बॉबी लागला, तिला दाखवायचं नाही. अशी माझ्या वडिलांची, म्हणजे अशी वेगळीच म्हणजे शिस्त होती. आणि मला खूप भीती वाटायची माझ्या वडिलांची. पण भीतीयुक्त म्हणजे आदरयुक्त भीती वाटायची. पण आज मागे वळून बघताना, आज ते हयात नाहीयेत. 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. आणि मला असं नेहमी वाटायचं की माझ्या करिअरला ते बाधा आणतील, मला ते फिल्म इंडस्ट्रीत जाऊ देणार नाहीत. पण त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि इतकं प्रेम. माझे वडील जेवढे कन्व्हेन्शनल होते तेवढेच फॉरवर्ड विचारांचे होते. तर मला वाटतं हे सगळे संस्कार मी कधीच विसरू शकत नाही. वा वा. हे तुझ्या लहानपणातले काही किस्से सांगू शकशील का? तुम्ही भावंड किती ग? भावंड आम्ही 3. मला 3 बहिणी. मी सगळ्यात मोठी. माझ्या दुसऱ्या बहिणीचं नाव तोषा आणि तिसरीचं मनीषा. तर वर्षा, तोषा, मनीषा अशा आम्ही 3 बहिणी. आणि तिघे आम्ही वेगवेगळ्या दिसतो, एकमेकींसारख्या दिसत नाहीत. तर किस्से म्हणजे आता काय, लहानपणी एकदा माझ्या वडिलांनी, माझं व्यवहार ज्ञान खूप कमी होतं. म्हणजे काय होतं की आमच्याकडे खूप नोकर होते, मिनिस्टरची मुलगी असल्यामुळे ते बॉडीगार्ड्स असायचे, शिपाई असायचे. ते म्हणजे अगदी राजेशाही थाटाचं माझं बालपण गेलं आहे. त्यामुळे पण कधी कधी माझे वडील म्हणायचे, चालत जा शाळेत, बाकीची मुलं कशी जातात. त्यामुळे कधी कधी मी चालत जायची उन्हातून. आणि जवळजवळ 20 मिनिटावर वगैरे माझी शाळा होती. आणि गड होता तो. माझे आजोबा म्हणायचे, हा गड आहे ग. कारण ते असं अल्तिनो म्हणजे डोंगर, आल्तीन म्हणजे पोर्चुगीज मध्ये डोंगर. तर त्या डोंगरावर ते मलबार हिल, जसं मलबार हिल कसं, तसं ते तिथे सगळे मिनिस्टर्स वगैरे राहायचे. तर तो चढून येताना माझे आजोबा म्हणायचे, ते स्वतः चालत यायचे, त्यांची काठी असायची. माझ्या आई वडिलांचे वडील, त्यांना आम्ही बाप्पा म्हणायचो. तर ते माझ्यावर खूप प्रेम करायचे.
तर एकदा माझ्या वडिलांनी मला काय सांगितलं, जाऊन पेढे घेऊन ये त्या दुकानातून. तर मी गेले. त्यांनी माझ्या हातात अमुक पैसे दिले. मला व्यवहार ज्ञान शून्य. मी त्याला पैसे दिले, पेढे घेतले, आले, गाडीत बसले. अगं बाकीचे पैसे मला माहितीच नाही. म्हणजे त्याची किंमत किती, त्याची चिल्लर मला आणायची आहे, मला माहितीच नाही. माझे वडील म्हणाले, अगं तू गणित शिकतेस, पण गणितात मला कधी कधी शून्य सुद्धा मिळालेलं आहे. भोपळा. त्यामुळे मला काही माहिती नाही. मी आली, बसले. हो का? मग मी परत धावत धावत गेले आणि तो हा किस्सा म्हणजे मला आज मागे वळून बघताना मला स्वतःचीच लाज वाटते. मी म्हटलं हे काय, म्हणजे मला एवढं सुद्धा मला माहिती नाही. त्यामुळे पण मला असं वाटतं की तो माझा आई वडिलांचा दोष होता. मला त्यांनी पाठवायला पाहिजे होतं ना मार्केटमध्ये, की जा चल भाजी आण, मासे आण. ते तसं त्यांनी कधी केलं नाही. त्यामुळे हा किस्सा फारच मजेशीर मला आज तरी वाटतो. त्यामुळे असे अनेक किस्से आहेत, पण आत्ता मला ते आठवत नाहीयेत. आणि मग उसगावला मी जात होते तेव्हा काय होतं, गणेश चतुर्थीला चंद्र बघायचा नाही अशी एक तिथे आख्यायिका आहे. चंद्र बघितला त्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी, तर चोरीचा आळ येतो, असं काहीतरी एक ती लेजंड आहे तशी. तर मग काय झालं की गणेश चतुर्थीला मी नेमका असं होतच की आपण वर बघतो आणि तिथे, आणि माझ्या काकीने मला सांगितलं होतं चंद्र अजिबात बघायचं नाही, नाहीतर चोरीचा आळ येणार. आणि मग मी बघितलं आणि मी इतकी घाबरले, मला रडायलाच आलं. मी म्हटलं चोरीचा आळ येता कामा नये. मग मी धावत आले आणि माझ्या काकीकडे म्हणाले, काकी, सुधा काकी म्हणून माझ्या, नंदकिशोर उसगावकर म्हणून माझे, आता ते हयात नाहीयेत माझे काका. त्यामुळे मी तिच्याकडे गेले. अगं मी चंद्र पाहिला. तू गेलीसच का कडमडत बाहेर? तुला मी सांगितलं होतं ना बघ. आणि त्यांना पण खरं वाटायचं, काकीला पण त्या काळात. म्हणजे लहान मुलांनाच असं नाही, म्हणजे सगळ्यांचाच असा समज होता की खरंच आता तुझ्यावर चोरीचा आळ येणार. मग अमुक अमुक एक मंत्र म्हणायचा. मग आजोबा बसले, मला त्यांनी देवासमोर बसवलं, मग तो मंत्र मी म्हटला, झालं, आता चोरीचा आळ येणार नाही. त्यामुळे असे गमतीदार किस्से. पण आणि मला उसगावला जायला खूप आवडायचं. आमच्या घरासमोर वडाचं झाड आहे मोठं. त्या आमच्या वाड्याला बारजण म्हणतात. बारजण म्हणजे 12 जण म्हणे तिथे त्यांचं तिथे पुरले होते त्यांना. पुढच्या म्हणजे खूप वर्षांपूर्वी. त्यामुळे बारजण म्हणजे ते आता त्याचा अपभ्रंश होऊन ते बारजण झालेलं आहे. ते 12 जण. अच्छा. असं. तर मग ते वडाचं झाड आलं की मला छान वाटायचं, कारण माझे वडील मिनिस्टर असल्यामुळे आम्ही पणजीतच राहिलो, कॅपिटलमध्ये, जे गोव्याचं कॅपिटल आहे. पण मला असं वाटायचं की कधी एकदा गणेश चतुर्थी येईल, कधी एकदा दिवाळी येईल, आणि मग मी सुट्टीत उसगावला जाणार आणि सगळ्या माझ्या चुलत भावंडांना भेटणार. आणि मला खूप आनंद वाटायचा, कारण ते एवढं मोठं घर आमचं पणजीचं, आणि उसगावला पण आमचा मोठा वाडा. अजूनही तो वाडा इतका सुंदर आहे. त्यामुळे पण आता त्या घरात कुणीच राहत नाही. त्यामुळे मला आता ओकं वाटतं तिकडे गेल्यावर, कारण सगळे अभ्यासासाठी आणि एज्युकेशनसाठी फोंड्याला गेले, राहिले, काही जण पणजीला आले. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी अगदी ताज्या आहेत माझ्या मनात. तुझ्या नंतर तुझ्या फॅमिलीमध्ये आपल्या क्षेत्रात कुणाला यायचं नव्हतं का ग? चांगला प्रश्न विचारलास तू. माझी दुसरी बहीण तोषा, ती माझ्यापेक्षा उंच आहे. म्हणजे लहानपणी मला सगळे म्हणायचे की तू मोठी का ती मोठी. मग मला असा राग यायचा, ही उंच झाली म्हणून काय झालं माझ्यापेक्षा. मग ती माझ्या बाजूला राहिली की मला आवडायचं नाही, ती माझ्यापेक्षा उंच. आणि मग सगळे असे विचारतात की ही तुझ्यापेक्षा मोठी का ती. ती इतकी छान दिसायची आणि अजूनही दिसते, पण तिची ती हाईट असल्यामुळे मॉडेलिंग मध्ये तिला बरेच ऑफर्स आले. अच्छा. आणि त्यामुळे सगळेजण म्हणायचे, वर्षा, युअर सिस्टर शुड डू मॉडेलिंग वगैरे असं. पण तिला इंटरेस्ट नव्हता. ती डॉक्टर झाली. आणि ती इतकी हुशार की ती गोल्ड मेडलिस्ट, ती एक पॅथॉलॉजिस्ट आहे. आणि माझी धाकटी बहीण मनीषा, तिला मात्र खूप वेळ अभिनयाचं. तिला अगदी म्हणजे, आणि रोज मी शूटिंगला जायची, त्यामुळे ती बघायची आणि माझ्याकडे यायची ती मध्ये मध्ये. आणि मग नंतर माझ्याचकडे राहायला होत्या दोघी जणी काही दिवस मुंबईमध्ये. तर तेव्हा तिला अनेक ऑफर्स आल्या. आणि तेव्हा तिला साऊथ मधून सुद्धा प्रशांत नावाचा जो हिरो आहे त्याच्याबरोबर सुद्धा, म्हणजे तो सुपरस्टार होता तिकडचा, तिला साऊथ इंडियन सुद्धा फिल्मची एक ऑफर आली. पण माझी आई म्हणाली, काय झालं,
आता फिल्म इंडस्ट्रीत असल्यामुळे मी थोडंसं उशिरा लग्न केलं. पण मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की तुम्हाला जर माझ्या बहिणीची लग्न करायची असतील तर तुम्ही मागे पुढे बघू नका, मला माझी काहीच हरकत नाहीये, तुम्ही त्यांचं लग्न करून द्या. त्याप्रमाणे दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं. पण तिसऱ्या बहिणीचा तिचा प्रेमविवाह होता. तर आता त्यांना घाई झाली होती लग्नाची सासरकडनं तिच्या, आणि हिला तर ऑफर आली होती साऊथ मधून, आणि त्यामुळे तिची इच्छा होती की एखादा पिक्चर करावा. पण माझी आई म्हणाली नो, एक ऍक्टर बस झाली याच्यामध्ये फॅमिलीमध्ये, तिला लग्न करू दे. त्यामुळे मग तिने लग्न केलं. पण मला असं वाटतं की माझी अशी इच्छा होती की तिने एक तरी चित्रपट करावा. तिने काही सिरियल्स केले. एकता कपूरचं पण एक ते मानो या ना मानो वगैरे असं काहीतरी एपिसोडिक असे त्याने केले तिने, आणि तिला छान त्याच्यावर रिस्पॉन्स पण मिळाला, आणि ती चांगली अभिनेत्री झाली असती कदाचित, आणि तिला नाव पण मिळालं असतं. पण तिने संसाराकडे जास्त लक्ष दिलं, आणि ती इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, आणि आज तिचे मिस्टर पण मोठे बिल्डर आहेत, माईन ओनर आहेत गोव्याला, दिनार तारकर हे, आणि त्यामुळे ती आता संसारात रमली आहे, आणि आज तिला अजिबात खंत वाटत नाही त्याबद्दल. पण हा प्रश्न तू विचारलास तेव्हा ह्या मला सगळ्या आठवणी आल्या, त्यामुळे कदाचित माझ्या मागे ती अभिनेत्री झाली असती. पण माझ्या आईने सांगितलं नाही, एक अभिनेत्री बस आहे. पण आमच्या घरात तसं अभिनयाचं काहीच वातावरण नव्हतं. पण मला ही आवड कशी आली, काय आली, ते सगळं विधिलिखित असतं नाही का, आणि ते वर्ण येतं. तुला लहानपणापासूनच अभिनय अगदी लहानपणापासून, म्हणजे बचपन से म्हणतात तसं. आणि हे मला विरासत मध्ये नाही मिळालंय, हे मला आपलं स्वतःचं, म्हणजे हो, आणि स्वतः उपजत, म्हणजे असं कुठून तरी. पण माझ्या आजोबांना खूप आवड होती अभिनय क्षेत्राची. म्हणजे आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना. ते दिसायला खूप सुंदर होते, राज कपूर सारखे दिसायचे, गोरे पान, निळे डोळे वगैरे असे. तर कदाचित ती आवड त्यांच्याकडनं मला आली असेल. पण ते कधीच चित्रपटात नव्हते, किंवा कधीच त्यांनी अभिनय वगैरे केला नाही. माझ्या आईनी बस ती शाळेमध्ये असताना केला होता तेवढाच अभिनय. म्हणजे असं व्यवसाय करायचा असं कधीच हे नव्हतं. पण मला अभिनय करायचा आहे किंवा मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय, आणि ते सुपरस्टार, हा प्रवास खूप कठीण असेल ना ग. म्हणजे तू गोव्यातून मुंबईला आलीस, मुंबई तुझ्यासाठी नवीन असेल, तो एक वेगळा स्ट्रगल असेल, इथे सेटल होणं, आणि त्यात सुद्धा एवढं सक्सेसफुल होणं. बरोबर आहे तू म्हणतेस ते. सुरुवातीला असं वाटायचंच की मी कशी जाईन तिथे, कसं मी चित्रपटात काम करेन. कारण गोव्याला चित्रपट यायचे ना, मुळात गोव्याला चित्रपटांचं तसं वातावरणच नव्हतं. कारण इथे कसं, आता तू मुंबईची आहेस, इथे वातावरण होतं. कारण मुंबईचं हेडक्वार्टर आहे ना फिल्म इंडस्ट्रीचं. मग मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री असेल, हे जरा सोपं जातं. आपण तिथे राहत असल्यामुळे तुलाही सोपं गेलं असेल कदाचित. म्हणजे इतकं सोपं नाही, पण निदान एक पोषक वातावरण तरी होतं. त्या वातावरणात तू होतीस. पण गोव्यावरनं इथे यायचं, मायग्रेट व्हायचं, आपल्या फॅमिलीला सोडायचं, त्यांना सोडून राहायचं, हे खरंच कठीण होतं एका मुलीसाठी, आणि माझ्यासाठी तरी. आणि गोव्याला तसं वातावरणच नव्हतं. पण काय झालं की मला ही एवढी आवड होती ह्याची, ह्याबद्दल मी स्वर्गीय दामू केंकरे यांचं मला आज स्मरण होतं. ते माझ्या वडिलांचे चांगले मित्र, आणि मला अगदी वडिलांच्या ठिकाणीच होते. ते खूप मोठा माणूस, दामू केंकरे हा अतिशय मोठा माणूस. त्यांनी नाटकात खूप नाव कमवलं, आणि गोवा कला अकादमीचे ते शिल्पकार, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. तू म्हणालीस तसं की इथे येऊन राहणं मुंबईत इतकं सोपं नाहीये. कारण मुंबईचं लाईफस्टाईल, गोव्याचं लाईफस्टाईल इतकं वेगळं आहे. आता तरी इतकं वेगळं नाहीये, पण त्या काळात ते खूप वेगळं होतं. कारण जो वेग आहे मुंबईचा आणि गोव्याचा, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि इथे राहायचं कसं, आणि ते सुद्धा सेफ, पोषक वातावरण पाहिजे. एका मुलीला इथे राहणं इतकं सोपं नव्हतं. पण दामू केंकऱ्यांनी मला आपल्याकडे ठेवून घेतलं, म्हणजे आपल्या घरी आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी मला माया दिली. ललिता ताई आज त्या हयात नाहीयेत. आज विजय केंकरे एक मोठं नाव आहे रंगभूमीवरचं. तर तेव्हा विजय म्हणजे अगदी भावासारखाच मला तो. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा, आणि तिथे बाळासाहेब ठाकरेंचं घर होतं शेजारी. तर 23 कलानगर हे त्यांचं म्हणजे त्यांचा ॲड्रेस. तर तो इतका फेमस होता कलानगर. तर कलानगरमध्ये मी राहायची. तर ह्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सोप्या गेल्या.
आणि दामू किंकऱ्यांनी मला कार्टी प्रेमात पडली ह्या नाटकात घेतलं आणि त्याच्यानंतर मी ब्रह्मचारी हे नाटक केलं आणि त्याच्यानंतर गंमत जम्मत चित्रपट आला. पण मला स्ट्रगल अजिबात करावा लागला नाही सुदैवाने. का एकापेक्षा म्हणजे आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम असं म्हणायला हरकत नाही. कारण कधी कधी काय असतं, ज्या संधी येतात त्या संधी येताना तू त्या जागी असायला पाहिजे. तर त्या जागी मी होते. त्यामुळे मला वाटतं देवाची कृपा आहे, श्री मंगेशाची कृपा आहे, ते माझं कुलदैवत आहे. आणि तसंच आज मला स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे यांचं सुद्धा नाव घ्यावंसं वाटतं. तेही माझे ह्या अभिनय क्षेत्रातले गुरुच. कारण मी गोवा कला अकादमीची मला शिष्यवृत्ती मिळाली आणि मला दामू काकांनी आणि माधव वाटवे, स्वर्गीय माधव वाटवे, ते तेव्हा तिथे ते एक मोठे कलाकार होते. तेव्हा शिबिरं वगैरे घ्यायचे ते कला अकादमीमध्ये. त्या दोघांनी असा निर्णय घेतला की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तिथे नाट्यशास्त्र विभाग आहे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, आज पूर्वीचा औरंगाबाद, तर तिथे हे नाट्यशास्त्र विभाग होता आणि त्याचे प्रमुख होते स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे. तिथे मी नाट्यशास्त्राचे धडे घेतले. तर तो सुद्धा एक माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मी समजते आणि त्यामुळे त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि गंमत जम्मतच्या सुंदर यशामुळे सतीश कुलकर्णी, सचिन यांची मी अत्यंत कृतज्ञ आहे. कारण त्यांनी मला एक चांगला ब्रेक दिला आणि तो पिक्चर इतका सुपर डुपर हिट झाला की त्याच्यामुळे ही, आणि त्यांनी वंडर गर्ल अशी माझी एक उपाधी मला लावली आणि त्यामुळे सगळ्यांना असं झालं, कोण आहे वंडर गर्ल, कुठून आली वगैरे, एक उत्सुकता माझ्याबद्दल निर्माण झाली आणि एक चांगला फ्लॅश झाला. तो पूर्ण महाराष्ट्रात तो सुपर डुपर हिट झाला. पूर्वी असं व्हायचं की आधी मुंबईला चित्रपट रिलीज व्हायचा किंवा कोल्हापूरला आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू तो पुण्याला वगैरे. पण आता कसं ऑल महाराष्ट्र रिलीज किंवा ऑल वर्ल्ड रिलीज एकाच दिवशी होतो. आज कसा मराठी चित्रपट ग्लोबल झालेला आहे, तेव्हा तो ग्लोबल नव्हता. त्यामुळे आज मागे वळून बघताना थोडीशी खंत वाटते की गंमत जम्मत जर आजच्या काळात आला असता तर त्याचं यश अजून ॲम्प्लिफाय झालं असतं, अजून मोठं झालं असतं. पण ठीक आहे, तो काळाचा महिमा आहे, नो कंप्लेंट्स. पण गंमत जम्मत नंतर माझा खट्याळ सासू नाठाळ सून हा एक चित्रपट आला आणि त्याच्यात दया डोंगरे आणि माझी जुगलबंदी होती, सासू आणि सुनेची. आणि अण्णासाहेब देऊळगावकर हे सिद्धहस्त असे लेखक, प्रोड्युसर, डिरेक्टर, तसंच NS वैद्य हे डिरेक्टर होते त्याचे आणि तो सुद्धा सुपर डुपर हिट झाला. त्यामुळे एका मागोमाग एक मला असे सुपरहिट चित्रपट मिळाले आणि त्यामुळे तू आता म्हणालीस की सुपरस्टार, आता सुपरस्टार वगैरे मला माहिती नाही, पण चांगलं यश मला मिळालं आणि हे यश जे आहे ते मला चांगले लेखक मिळाले, म्हणजे ज्यांनी चांगल्या लेखणीतून त्या भूमिका म्हणजे लिहिल्या माझ्यासाठी. अगदी कणा असलेल्या भूमिका मला मिळाल्या. हे माझं व्यावसायिक यश मराठीतलं असं मी समजेन. नाही, हा तुझा मोठेपणा आहे की तू तुझ्या यशामध्ये अनेक जणांना भागीदार करून घेतलेस. पण मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे. एक, आता तू किती नाही म्हटलंस तरी तू आहेस ना सुपरस्टार. सो एक काहीतरी माइंडसेट लागत असेल ना ग, एक डेडिकेशन लागत असेल. सो तुझ्यामध्ये कुठली अशी क्वालिटी होती ज्याने तुला आज इथपर्यंत आणलंय? फिल्म इंडस्ट्री तुला बरंच काही शिकवते, हे तुला माहिती आहे सुलेखा. फिल्म इंडस्ट्री तुला यश देते भरघोस आणि कधी कधी तुझा चित्रपट एखादा आपटतो. त्यामुळे ते अपयश सुद्धा कसं पचवायचं याचं सुद्धा एक शक्ती फिल्म इंडस्ट्री तुला देते. आणि कुणीतरी असं म्हटलंय की यश जेव्हा तुम्ही मिळवता आणि जी माणसं तुम्हाला भेटतात ती पायरी चढताना, ती उतरताना सुद्धा भेटतात आणि ती उतरताना तेवढ्याच कणखरपणे तुम्ही त्यांना सामोरं गेलं पाहिजे आणि तेवढ्याच कणखरपणे अपयशाला सुद्धा सामोरं गेलं पाहिजे. त्यामुळे हे यश आणि अपयश हे अळवावरचं पाणी आहे असं म्हटलंय कुणीतरी आणि ते अगदी खरं आहे आणि ते तुम्हाला इंडस्ट्री शिकवते. तुम्हाला इंडस्ट्री गर्विष्ठ होऊ देत नाही. बरोबर आहे.
तुम्हाला वर चढवते त्याच क्षणाला तुला खालची पायरी सुद्धा दाखवते. आणि मला वाटतं हेच जे शिक्षण आहे, जे इंडस्ट्रीने मला शिकवलं, जो अनुभव आहे आपल्या गाठीशी. काय झालं, एकदा मी नागपूरला गेले होते आणि एक माझा ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम होता. मी गाते सुद्धा. त्यामुळे वर्षा उसगावकर नाईट असे अनेक माझे शिरीष कुमार जानोरकर, स्वर्गीय शिरीष कुमार जानोरकर पुण्याचे होते ते. त्यांनी जवळजवळ महाराष्ट्र पिंजून काढला. जवळजवळ 1000 प्रयोग वर्षा उसगावकर नाईटचे आम्ही ठिकठिकाणी केले. म्हणजे मी महाराष्ट्र पिंजून काढला. बर. हो, फक्त नाटकासाठी नाही तर गाण्यासाठी सुद्धा. आणि मी गायची स्टेजवर. तर काय झालं, हे हाऊसफुल व्हायचे शोज. हाऊसफुल म्हणजे किती हाऊसफुल, म्हणजे हाऊसफुल होऊन बाहेर सुद्धा लोक थांबायचे. हो, असं झालेलं आहे. तर एकदा काय झालं की एक पत्रकार होता बिचारा, त्याला माझी मुलाखत घ्यायची होती. तर आता काय असतं की लहान वय असतं आपलं, अल्लडपणा असतो, थोडासा मॅच्युरिटी आपल्याला आलेली नसते. त्यामुळे असं वाटतं की नाही, माझ्याकडे वेळ नाही. ती एक पद्धत असते ना सांगायची. म्हटलं, अहो माझ्याकडे वेळ नाहीये, मी नाही देऊ शकत तुम्हाला इंटरव्ह्यू. हे थोडंसं मी त्यांना, मला वाटतं थोडंसं तिखटपणे सांगितलं. आणि ते बिचारे इतके थांबले होते, इतका वेळ थांबले होते. तर ते मला एवढंच बोलले, थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर नथिंग. असं ते मला म्हणाले. थँक्यू फॉर नथिंग, हे मला लागलं. हे वाक्य मला खूप लागलं. मी म्हटलं, हा माणूस माझ्या तोंडावर मला म्हणाला थँक्यू फॉर नथिंग, म्हणजे मी त्याला काहीच दिलं नाही. म्हणजे आय हॅव डिसअपॉइंटेड हिम, मी त्याला निराश केलं. हे मी कसं केलं, का केलं, हे मला खूप माझ्या मनाला लागलं. तो पत्रकार कोण होता मला माहिती नाही. पण तेव्हापासनं मी अगदी काय म्हणतात आपण त्याला, मी अगदी ठरवलं की नाही, पत्रकारांना कधीच निराश करायचं नाही. इतके बिचारे पायी चालत, आणि तेव्हा तर, आता तरी पत्रकारांना खूप चांगली सुविधा असतात. तेव्हा पत्रकार इतके खस्ता खायचे, कुठून कुठून यायचे मुलाखत घेण्यासाठी, आणि अगदी मनापासून मुलाखत घ्यायचे. आणि खरंच ते हाडाने पत्रकार होते. आताचे नाहीयेत असं मला म्हणायचं नाहीये, पण आता त्यांना अनेक सुविधा आहेत. आता पत्रकारिता तशी थँकलेस जॉब राहिलेला नाहीये, त्यांची कदर होते आज. तर तेव्हा कदर नसलेल्या काळात एका पत्रकाराने मला मारलेला तो टोमणा मला खूप काही शिकवून गेला. तर हे जे बोल आहेत, काही काही जणांचे कडवट, हे विषाचे घोट, काही काही विषाचे घोट सुद्धा आपल्याला पचवावे लागतात. ते पिऊन सुद्धा आपण प्रगल्भ होतो, आपण विकास होतो आपला मानसिक. आणि जेव्हा हे अनुभव तुम्हाला येतात कटू, ते सुद्धा त्याच्यातून शिकायचं असतं. आणि हे शिकून 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 आज आयुष्याच्या या वळणावर, करिअरच्या या वळणावर मला वाटतं मी म्हणजे अजून शिकायचं आहे. प्रत्येक दिवस हा एक धडा असतो. कधी कधी मला असं वाटतं मला सगळं येतं, पण नाही. कधी कधी मी फसते सुद्धा. तर ही फसवणूक सुद्धा जी होते, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला शिकायचं असतं. आणि मला वाटतं त्यातूनच सुलेखा मी घडत गेले. आणि आज मी अशी आहे, घट्ट पाय रोवून उभी. आणि देवावरचा विश्वास. कधी कधी काय होतं, एखादा, आता तू सुपरस्टार हा शब्द वापरलास, काही काही जणांना असं वाटतं मी म्हणजे देव आहे, मी यश, माझ्या हातात यश आहे, मी म्हणजे असं लात मारीन तिथे पाणी काढीन, असा समज होतो कधी कधी आपला. जेव्हा यशावर यश मिळत जातं तेव्हा असा समज होतो. आणि जेव्हा एखादं अपयश येतं तेव्हा आपल्याला कळतं की नाही, असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी यश मिळेलच असं नाही. कधी कधी आपल्याला सुपरस्टार झाल्यानंतर सुद्धा स्ट्रगल करावं लागतं. का स्ट्रगल करावं लागतं? तर शाश्वत राहण्यासाठी, रेलिव्हंट राहण्यासाठी. तर आज मी शाश्वत आहे, मी आहे. कारण आज लहान मुलं सुद्धा मला ओळखतात, याचा मला आनंद आहे. आणि मी देवाची ऋणी आहे, सगळ्या रसिकांची ऋणी आहे, की त्यांनी आजपर्यंत माझं जे काम आहे ते गोड मानून घेतलेलं आहे. आणि आज सुद्धा मी प्रत्येक मीडियम मध्ये आहे, कुठल्याच मीडियमला मी कमी लेखत नाही. महत्वाचं, खूप महत्वाचं आहे. काय होतं, काय झालं, सुरुवातीला जेव्हा सॅटेलाइट नव्हता तेव्हा फक्त चित्रपट होते, फक्त नाटक होतं. सॉरी, मी खूप बोलतेय का, तुला प्रश्न विचारू न देता? अजिबात नाही, अजिबात नाही. बरं. तर त्याच्यात काय होतं, 2च हे मीडियम्स होते, जास्तीत जास्त दूरदर्शन, बरोबर,
पण ते सुद्धा त्याला मर्यादा होती. पण आज इतकं काम आहे उपलब्ध, तरी सुद्धा अनएम्प्लॉयमेंट आहे, तरी सुद्धा काही जणांकडे खूप काम आहे, खूप जणांकडे नाही आहे. पण निदान तुम्हाला हे मीडियम्स आहेत, तर त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. तर आज मला सांगायला आनंद वाटतो, मी सुपरस्टार आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही, पण मी आज रंगभूमीवर आहे. मी आज मोठ्या स्क्रीनवर काम करते, मी छोट्या स्क्रीनवर काम करते. मी अँकरिंग सुद्धा केलं आहे, दूरदर्शनवर केलं आहे, सॅटेलाइटवर केलं आहे. तू ज्या जागी बसलेस तिथे मी बसून दुसऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जेव्हा तू त्या जागी बसतेस तेव्हा तू एक यजमान असतेस, बरोबर. तुला एक काय म्हणतो, अतिथी देवो भव ही भावना समोरच्याला द्यायची असते. कधी कधी तुझं समोरच्या बरोबर पटत नाही, कधी कधी खटके उडालेले असतात, पण जेव्हा ती व्यक्ती इथे येते तेव्हा तुला कमीपणा घेऊन स्वतःकडे तिला मोठं करायचं असतं. त्या सुद्धा खुर्चीत मी बसली आहे. तर हे सगळं मी अनुभवलं आहे, अजून अनुभवायचं, अजून मनात उर्मी आहेत. असं नाही की सगळं संपलंय. त्यामुळे मला असं वाटतं की मी जी आहे ती आहे आणि मला अत्यंत आनंद होतो. मी खूप समाधानी याच्यासाठी आहे की आय एम देअर इन ऑल द मीडियम्स. आणि आज मी रंगभूमीवर सारखं काहीतरी होतंय. या माझ्या नाटकाच्या निमित्ताने परत एकदा आले आणि ते सुपर डुपर हिट झालेलं आहे. प्रशांत दामले या माझ्या मित्राबरोबर, सख्याबरोबर, ज्याच्याबरोबर मी ब्रह्मचारी हे सुपर डुपर हिट नाटक केलं, त्याच्याबरोबर म्हणजे प्रशांतनेच मला पुन्हा एकदा ब्रेक दिला रंगभूमीवर. त्यामुळे मला खूप मी समाधानी आहे असं मला वाटतं. वा, कुठेतरी म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा नवीन असतो, चाचपडत असतो, तेव्हा अभिनय शिकत सुद्धा असतो. तेव्हा तुला असं कधी वाटलं का ग की तुझ्या अभिनयाबद्दल कमी आणि सौंदर्याबद्दल जास्ती चर्चा होतीये? ते कधी खटकलं होतं का? खूप खटकलं होतं सुरुवातीला. असं जे जे बघायचं, आता तू मला सांग, गंमत जम्मत मध्ये अभिनय नव्हता का? खट्याळ सासून नाठाळ सून मध्ये अभिनय नव्हता का? तिथे एक माठ अभिनेत्री असते आणि तिच्या चेहऱ्यावर हावभावच नसते, माशी सुद्धा हल्ली नसती. तर ती भूमिका भावली असती का प्रेक्षकांना? पण तरी सुद्धा लोक काय म्हणायचे माहितीये का? तुम्ही खूप छान दिसता हो. सगळ्यात आधी किती सुंदर दिसता हो तुम्ही. सुरुवातीला मला छान वाटायचं ते ऐकून. म्हणजे मी अगदी मोहरून वगैरे जायची. अरे वा, खरंच म्हणजे आरसा मला सांगतो पण हे सुद्धा मला सांगतो, म्हणजे कॅमेरा मला सांगतो पण हे सुद्धा म्हणजे असेल, काहीतरी माझ्यात असेल, कुछ तो बात होगी असं वगैरे. पण नंतर 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 जेव्हा मी पैंजण चित्रपट केला, ज्याच्यात एक छेद देणारी मला भूमिका होती, तमासगिरणीची भूमिका मी त्याच्यात केली. इतकंच नाही तर त्याच्यात मी खेडवळ मुलगी आहे आणि ते सुद्धा खेडवळ म्हणजे 2 वेळा घातलेली, गावठी भाषा बोलणारी अशी खेडवळ मुलगी. नंतर तिथे सुद्धा आणि मग हळूहळू जेव्हा मी पेपरमध्ये वाचत होते त्यांच्या सौंदर्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत वगैरे असं, जेव्हा अरे काय हे, माझ्या अभिनयाबद्दल का नाही बोलत हे लोक? म्हणजे मी अभिनेत्रीच नाही का? मी फक्त म्हणजे बाकीच्या ज्या अभिनेत्री माझ्या नंतर आल्या किंवा माझ्या समकालीन होत्या, त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चा व्हायची. काय अभिनय केला, म्हणजे मी काय केलं मग? म्हणजे स्क्रीनवर मी काय केलं? म्हणजे माझ्या चेहऱ्यावरची माशी हल्ली नाही का? तेव्हा मला जरा आतून असा संताप यायला लागला की नाही, म्हणजे मी काहीतरी असं केलं पाहिजे की जिथे माझ्या अभिनयाला वाव मिळाला पाहिजे. पण वाव होता ना. आता सवत माझी लाडकी, तुझ्या सासूबाईंचा चित्रपट, स्मिता ताईंचा चित्रपट. स्मिता ही अतिशय, तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. आज ती हयात नाहीये, पण स्मिता ही एक कणखर स्त्री होती. ती एक प्रोड्युसर होती, ती एक डिरेक्टर होती, ती एक टास्क मास्टर होती. सगळं की ती हँडल करायची. तर सवत माझी लाडकी हा चित्रपट स्मिताने मला एका विश्वासाने मला साईन केलं आणि मला असं वाटलं की सवत माझी लाडकी चालेल का? कारण तो थोडासा ना मधला चित्रपट होता. तो ना धड कमर्शियल होता, तो ना धड आर्ट होता फिल्म. पूर्वी कसं होतं, थोडंसं समीकरण असायचं, आर्ट फिल्म आहे.
आता अंकुर सारखा चित्रपट, गिरीश कर्नाड यांचे चित्रपट म्हणजे आर्ट, हम्म. किंवा डॉक्टर जब्बार पटेल यांचे चित्रपट म्हणजे आर्ट फिल्म्स. आज ती सीमारेषा मिटली आहे. हम्म. काही काही असे फिल्म्स सुद्धा सुपर डुपर हिट झालेले आहेत. त्यामुळे सवत माझी लाडकी साईन केल्यानंतर मला असं वाटलं की हो, मी काहीतरी म्हणजे मी अभिनय केला असं लोकांना आता तरी वाटेल. कारण स्मिताने मला साईन केलं, कारण ती असेच चित्रपट करायची ना, थोडेसे म्हणजे ज्याच्यात अभिनयाला खूप वाव होता, जे रिअलिस्टिक होते, वास्तववादी होते, असे चित्रपट. आणि हा म्हणता सवत माझी लाडकी ने रौप्य महोत्सव साजरा केला आणि हाऊसफुलचा बोर्ड हालत नव्हता. अलका टॉकीज मध्ये पुण्याच्या, जिथे इंग्लिश चित्रपट लागायचे आधी, तिथे तो रिलीज झाला आणि तिथे तो हाऊसफुल व्हायला लागला. आणि लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांनी तो अप्रिशिएट केला. आजही अगदी म्हणजे किशोरवयीन मुलं मला येऊन भेटतात आणि मला सांगतात सवत माझी लडकी आम्हाला खूप आवडतो. त्यामुळे तेव्हा माझी गणना व्हायला लागली एका आहे म्हणजे वर्षा उसगावकरला अभिनय कळतो, पण हो सुरुवातीला माझ्या सौंदर्यामुळे माझ्या अभिनयाला खूप बाधा आली सुलेखा. त्यामुळे मला खूप सुरुवातीला मी खूप आनंदित झाले, पण नंतर मला असं वाटलं ठीक आहे, ते मला माहिती आहे, तुम्ही खूप सुंदर दिसता, हा ठीक आहे पुढे पुढे काय म्हणजे माझा अभिनय, तुम्ही काय कॉस्ट्युम्स घातले हो, माझ्या अभिनयाचं काय हो, असा मला प्रश्न विचारावे नाही लागले नंतर. यज्ञ हा चित्रपट मी केला. दुर्दैवाने तो चित्रपट चालला नाही. तो चित्रपट संजय सुरकर या दिग्दर्शकाने केला. तोही बिचारा आज हयात नाहीये, फार अकाली त्याचं निधन झालं. पण यज्ञ हा चित्रपट ती एक सूडकथा आहे. तर ती नायिका, तिला जे अनुभव येतात ती इतकी कडवट होते की शेवटी ती अशी उभी राहते आणि सगळ्यांवर सूड उगारते, पण तिच्यातला माणूस मरत नाही, तिच्यातली माणुसकी मरत नाही. ती एक चांगलीच माणूस म्हणून जगते शेवटी, पण सगळ्यांचा सूड घेते ती. त्यामुळे ही सूडकथा आणि त्यातला माझा अभिनय इतका सगळ्यांना आवडला आणि नॉमिनेशन सुद्धा होतं मला. पण प्रत्येक वेळेला मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे गंमत जम्मत साठी मिळालं. पैज लग्नाची हा चित्रपट, यशवंत भालकर हा माझा एक चांगला हितचिंतक मित्र इंडस्ट्री मधला स्वर्गीय, तो पण आज हयात नाहीयेत. बरीच माणसं आज हयात नाहीयेत, चांगल्या व्यक्ती, पण त्यांनी तो चित्रपट मला दिला. आणि खरंच पैज लग्नाची हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही, पण झाडून सगळे अवॉर्ड्स त्या चित्रपटाला मिळाले. त्यामुळे थोडीशी गणना माझी एक चांगल्या अभिनेत्रीमध्ये झाली. त्याचा मला आनंद आहे. म्हणजे शेवटी लोकांनी मानलं की वर्षा उसगावकरला अभिनय येतो. आणि नंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, महेश कोठारेंनी मला ती मालिका दिली आणि आज ती एवढी गाजते आहे. जवळजवळ 4 वर्ष झाली ह्या मालिकेला, 1000 भाग पूर्ण झाले. पण मला महेश बद्दल खूप असं एक छान हे वाटतं की महेशनी माझा विचार केला या भूमिकेसाठी, कारण ती एक छेद देणारी भूमिका होती माझ्या आतापर्यंतच्या इमेजला. माई एक अशी सिनियर भूमिका त्यांनी मला दिली आणि एक काय म्हणतो आपण नॉन ग्लॅमरस अशी भूमिका, कोल्हापूरची खानदानी स्त्री. आणि आज ती म्हणजे सुरुवातीलाच ती 50शी गाठलेली असते आणि त्याच्यानंतर 60 आणि नंतर 70 आणि आता 80व्या वयात सुद्धा माझी माई लोकांना आवडते. तर मला वाटतं हे हा जो आलेख आहे तो मला खूप आवडतो. म्हणजे मला छान वाटलं. पण मध्यंतरी असं पण झालं की जवळजवळ 10 वर्ष मनासारखं मला काम मिळालं नाही. असे चित्रपट ज्याला अशा भूमिका 2 दिवसांच्या, 3 दिवसांच्या किंवा 6 दिवसांच्या, ज्याला कणाच नाही अशा भूमिका का कराव्या त्या मी फक्त इंडस्ट्रीमध्ये मी राहावं म्हणून. बरेच लोक मला विचारायचे तुम्ही अलीकडचे तुमचे चित्रपट आले नाहीत. म्हटलं अहो मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीयेत म्हणून मी ते चित्रपट केले नाही. तर असं पण झालेलं आहे. पण तेव्हा असं इन्सिक्युअर वाटतं का ग? म्हणजे तुझ्या लेवलला सुद्धा, आम्हाला तर अगदीच साहजिक आहे. इनसिक्युअर म्हणण्यापेक्षा थोडंसं डिप्राइव्ड, काय म्हणतो त्याला, वंचित. मी वंचित झाले. कारण जेव्हा मी कणा असलेल्या भूमिका केल्या आणि जेव्हा अशा प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या आणि तेव्हा मी दुसऱ्यांचंच कौतुक करायचं का खाली बसून.
थिएटरमध्ये बसून मी दुसऱ्यांचंच कौतुक करायचं का? माझं काय? मी एक अभिनेत्री, मी अस्वस्थ झाले. मला असं वाटलं की मला अशा भूमिका मिळाल्या पाहिजेत आणि मिळणार, का नाही मिळणार? पण शेर कभी भूका हो तो घास नाही खाता है. त्यामुळे मी गवत नाही खाणार, मी थांबणार. माझी मैत्रीण आहे इंडस्ट्रीमधली, कांचन अधिकारी, खूप चांगली मैत्रीण आहे. कांचन माझ्याकडे आली 2014 मध्ये. मला म्हणाली, आणि त्या काळातच जेव्हा मी वंचित होते, भुकेली होती चांगल्या भूमिकांसाठी, माझ्याकडे आली, वर्षा, हुतुतू नावाचा चित्रपट मी करतेय, तुला हा चित्रपट करायचा आहे. म्हटलं अगं फुटेज किती आहे? फुटेज फार कमी आहे. म्हटलं अच्छा, म्हणजे फुटेज फार कमी असलेल्या भूमिकेसाठी तू माझ्याकडे आलीस. ती म्हणाली तू स्क्रिप्ट वाच ना, तुला वाटलं तर तू कर. आणि मी स्क्रिप्ट वाचलं, माझा रोलच येत नाहीये. शेवटची काही पानं आली. म्हटलं अगं, तिला फोन केला मी अस्वस्थ होऊन, अगं माझी भूमिका आहे किंवा नाही, तू वाच ना शेवटपर्यंत. आणि मी वाचली आणि मी तिला फोन केला, मी ही भूमिका करतेय. तो चित्रपट चालला नाही एवढा, पण त्या चित्रपटाने मला, तो खरं चालायला पाहिजे होता, पण त्याचं वितरण हवं तसं झालं नाही. तो चित्रपट, त्यात मला विशेष विनोदी अभिनेत्री म्हणून मला नामांकन मिळालं आणि अवॉर्ड सुद्धा मिळालं. त्यामुळे कांचनची मी अतिशय कृतज्ञ आहे. आणि खरोखर तो रोल जो होता तो म्हणजे तडका होता, तडका. जो डाळीला आपण तडका जो देतो ना, तो तडका होता तो. त्यामुळे कांचनने मला रिवाइव्ह केलं असं मी म्हणेन. आणि मला असं हुरूप आला की तू म्हणालीस तसं इनसेक्युअर नव्हते मी, पण मी वंचित होते. आणि तेव्हापासनं ते जिंक्स असतं ना, एक ते काय म्हणतो आपण त्याला, एक कधी कधी एक काळे ढग येतात, ते ढग गेले आणि एकदम निरभ्र झाला आकाश. आणि त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही परत एकदा. आणि एका मागोमागे एक छान भूमिका मला मिळत गेल्या. त्यामुळे कांचनची मी खरंच एक चांगली मैत्रीण आहे माझी इंडस्ट्रीमधली. तिचेही मला आभार मानलेच पाहिजेत. आणि असे अनेक जण असतील. थोडं तुझं थोडं माझं ह्या नावाचा चित्रपट सुद्धा मी केला. दुर्दैवाने तो पण चालला नाही. त्याच्यात मी जी भूमिका केली ती म्हणजे जनरेशन गॅपवर होती. आणि त्याच्यात सुद्धा मी एका आईची भूमिका केली. ती सुद्धा सुंदर भूमिका मी केली आहे. पुण्याचेच प्रोड्युसर. आणि तसंच कॅप्युचिनो नावाचा चित्रपट केला मी. शिव नावाचे डिरेक्टर आहेत. आणि हवा हवा ही नावाचा चित्रपट जो अलीकडेच आला, तो महिलांवर आहे खरं म्हणजे. तोही दुर्दैवाने चालला नाही. तो का चालला नाही याचं उत्तर आजही मला, पण त्याच्यातही मला कणा असलेली भूमिका मिळाली. महेश टिळेकर त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. तर त्यांनीही हा जीव तोडून म्हणजे अगदी चित्रपट केला. प्रत्येक चित्रपट ते तसा करतात. आणि त्यांच्याबरोबर सुद्धा माझा एक छान असा प्रोफेशनल आणि पर्सनल सुद्धा कौटुंबिक असं नातं आहे. तर त्यांनीही मला छान आजपर्यंत भूमिका दिलेल्या आहेत. तू जसं मी सतत म्हणते आणि मी थकणार नाही हे बोलायला की तू आमची सुपरस्टार आहेस. पण थँक्यू. पण तुला हिंदीमध्ये सुद्धा तिथेच आम्हाला बघायचं होतं ग. त्या मनाने हिंदीत का कमी काम केलंस मग? त्याला अनेक कारणं आहेत सुलेखा. एक म्हणजे स्वतःला एकतर मी कमी कुठेही लेखत नाही, कारण माझ्यात ती क्षमता, कारण तू तोडीस तोड होतीस. अभिनय उत्तम, दिसायला म्हणजे हिंदीतल्या हिरोईन सारखीच सुंदर. थँक्यू. मग का नाही काम जास्त केलंस तिथे? हो, त्याला मुख्य कारण होतं ते म्हणजे त्यावेळेला मला जी माणसं मिळाली, आज मॅनेजर ज्याला म्हणतात, तो मॅनेजर, तो मला चुकीचा माणूस मिळाला. अच्छा. अतिशय चुकीचा माणूस. सुरुवातीला खूप छान चित्रपट मिळाले मला. साथी नावाचा चित्रपट जो सुपर डुपर हिट होता. हनीमून. साथीमध्ये म्हणजे महेश भट्ट त्याचे दिग्दर्शक होते. तिरंगा, मेहुल कुमार त्याचे दिग्दर्शक होते. नाना पाटेकर त्याचा नायक होता. आणि तो सुपर डुपर हिट होता. तसंच घर जमाईचा नावाचा चित्रपट, त्याच्यात मिथून माझा नायक होता. हफ्ताबंद नावाचा चित्रपट ज्याच्यात जॅकी माझा नायक होता. दूध काकर्स, तो पण सुपर डुपर हिट. उपकार दुधाचे म्हणून मराठीमध्ये तो आला, तो पण सुपर डुपर हिट होता. हे सगळे चित्रपट मिळाले. आणि अनेक म्हणजे हा सुद्धा खलनायिका म्हणजे जेव्हा खलनायक आला
तेव्हा खलनायिका नावाचा चित्रपट सावंतकुमार ताक यांनी सुद्धा मला एका पत्रकारची भूमिका मिळाली त्याच्यात मला, आणि ती सुद्धा खूप छान भूमिका होती. पण झालं काय की त्याच्यानंतर माझ्या मॅनेजरनी मला जे चित्रपट साईन करायला लावले, आणि मलाही त्यावेळेला काय होतं, माझे आई वडील माझ्याबरोबर राहत नव्हते. ते जर राहत असते कदाचित एक गायडन्स मिळालं असतं, पण माझ्या आई वडिलांनी गोवा कधीच सोडलं नाही. आणि ऑफकोर्स त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. त्यांना तिथे कम्फर्टेबल वाटलं, त्यांनी ते तिथे राहिले. त्याच्यामुळे असं नाही, पण एक कसं असतं की कोणतरी बुजुर्ग कोण असलं आपल्या बरोबर, थोडंसं डिसिजन घ्यायला बरं पडतं. बरोबर. तर हे जे मॅनेजर होते त्यांनी मला अनेक मल्टी स्टारर फिल्म मध्ये कास्ट केलं, जे मी करायला नको होतं. म्हणजे सोलो हिरोईन फिल्म्स माझ्या वाट्याला येत होते, आणि तरी सुद्धा त्याला डावलून त्यांनी मला ह्याच्यात बिझी केलं फार. आणि जेव्हा त्याच्या डेट्स असायला पाहिजे, म्हणजे काय असतं, एखादी डेट नसली तर तो चित्रपट निर्माता काय माझ्यासाठी थांबणार नाही, तो दुसरीकडे वळला. अनेक असे चित्रपट होते, मी नाव घेऊन तुला सांगू शकते. म्हणजे त्रिनेत्र सारखा चित्रपट, तो मिथुननी माझं नाव सजेस्ट केलं होतं, तो नंतर शिल्पा शिरोडकरने केला, तो सुपर डुपर हिट झाला. हॅरी बवेजा त्याचे डिरेक्टर होते, म्हणजे हरमन बवेजाचे वडील. तर ते माझ्याकडे आले आणि त्यांना मी हवी होते, पण त्याच अर्थात माझी पण चूक होती, त्याच्यात थोडंसं एक्सपोजर होतं, त्यामुळे मी त्याला पण घाबरून नकार दिला. पण आज ते एक्सपोजर आजच्या मनाने काहीच नाहीये, त्यामुळे आज कसं सगळ्यांचं डोळ्याचं पारणंच फिटलंय. म्हणजे आता स्किन शो म्हणजे आता काहीच नाही असं, म्हणजे त्याच्याबद्दल काही इश्यूज नसतो. करणाऱ्याला पण काही नाही वाटत आणि बघणाऱ्याला हो, म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे तशी माणसांची नजर तयार झाली आहे. म्हणजे मी काही असं टीका करत नाही कुणावर, पण तो काळ वेगळा होता, हा काळाचा महिमा आहे परत. तर त्या काळात मला असं वाटलं की नाही हे फार बोल्ड आहे वगैरे, तर मी नाही केले काही चित्रपट. ती माझी चूक होती, पण बरीचशी चूक माझ्या मॅनेजरची होती. आणि मल्टी स्टारर जेव्हा मला सोलो हिरोईन्स येत होते, तेव्हा मी मल्टी स्टारर का करावे, आणि त्यांनी मला का म्हणजे ऍडवाइस करावं ते करण्यासाठी, आणि ते मी पटापट साईन करत गेले. आणि तिथे माझी तेवढी छाप पडली नाही. मी त्याच्यात काय म्हणतो आपण त्याला, एक ग्रहण लागतं ना, म्हणजे जसं त्याच्यात तू दिसत नाही, जेव्हा ग्रहण लागतं चंद्राला तेव्हा तो चंद्र पूर्ण दिसत नाही, तसंच झालं. मी म्हणजे स्वतःला मी चंद्र समजते असं नाही, पण जे माझे अभिनय गुण दिसायला पाहिजे होते ते तसे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसले नाही. त्यामुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीने मला तेवढं सिरियसली घेतलं नाही, कारण त्यांना जे दिसायला पाहिजे होतं ते माझं शोकेस झालं नाही. म्हणजे आता फिगर म्हणावी तशी कुठलाही मी ड्रेस कॅरी करू शकत होते. म्हणजे इवन लोक मला सांगायचे की तुम्ही साडीत छान दिसता, तुम्ही मॉडर्न ड्रेसमध्ये छान दिसता, कुठल्याही ह्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी काय म्हणतो आपण त्याला अडॅप्टेबल आहे. म्हणजे कधी कधी काही जणांची पर्सनॅलिटी अशी असते की त्या साडीमध्ये जास्त चांगल्या दिसतात, काही जणांना मॉडर्न ड्रेस शोभतात. तर तसं नाहीये तुमच्या बाबतीत, तर तुम्हाला काहीही शोभतं असं डिरेक्टर सुद्धा मला सांगायचे. आणि तसंच मेकअप मॅन मला फार वाईट मिळाला. त्यांनी माझ्या चेहऱ्याचा जी जॉग्राफी आहे ती न समजता, म्हणजे मेकअप पोतणं, फक्त मेकअप करायचा म्हणजे फक्त दिसला पाहिजे असं नाही. शेवटी मी ठरवलं की मी एक दिवस पंढरीनाथ जुकर यांना फोन केला. मी म्हटलं, पंढरी दादा मला तुम्ही हवे आहात मेकअप मॅन म्हणून. ते म्हणाले, हे बघ वर्षा, मी सकाळी 5 वाजता येईन, कारण मी, आणि ते खरंच खूप बिझी असायचे. ते आपली गाडी घेऊन सगळीकडे जायचे. ते माधुरी दीक्षित यांचा मेकअप करायचे, जुही चावला यांचा मेकअप करायचे. ते मला म्हणाले, मी खूप बिझी आहे वर्षा, तुला सकाळी 5. मी म्हटलं, सकाळी मी 4 वाजता उठेन दादा, पण तुम्ही या. आणि मी खरंच सकाळी 5 वाजता उठले आणि त्यांच्याकडनं मी मेकअप शिकून घेतला. आणि आज जो म्हणजे त्यांनी मला सांगितलं की जे प्लस पॉइंट आहेत आपल्या चेहऱ्यावरचे ते हायलाइट करायचे, नेगेटिव्ह आहे ते लपवायचं. हे म्हणजे मेकअपचं तंत्र आहे. मेकअप करणं म्हणजे नुसतं लावणं असं नाही होत. आणि ते असं बघायचे, आउटडोर आहे आज तुला शूट काय, इंडोर आहे असं विचारायचे. आणि त्याप्रमाणे आजकाल ऑफकोर्स जे कॉस्मेटिक्स आले आहेत ते आउटडोरला इंडोरला सगळीकडे चालतात, पण त्या काळात असं नव्हतं. त्यामुळे ते त्या प्रकारे ती शेड वापरायचे. आणि हे मला माझ्या ज्ञानात त्यांनी इतकी भर पाडली. आणि मग आधी मी रडायची. माझी आई एक दिवस मला म्हणे, तू रडतेस का, तू शिकून घे मेकअप, तुझं कुणाशिवायच अडलं नाही पाहिजे.
त्यामुळे हे माझ्या आईचं वाक्य मला आवडलं हा. आणि तेव्हापासून मी स्वतः मेकअप शिकले हा. आणि आज कुठल्याही मेकअपमॅनचा मेकअप मला आवडत नाही. मी स्वतःचा मेकअप करते. तू खूप सुंदर केलेस आणि केल्यासारखा वाटत पण नाही. थँक्यू. ते तर जास्त महत्वाचं. ते फार महत्वाचं आहे. आणि आपण शिकतो नाही का सुलेखा, आता तुला सुद्धा तुझा चेहरा जास्त माहिती आहे कुठल्याही मेकअपमॅन पेक्षा. तसच माझी हेअर स्टायलिस्ट मला चांगली नाही मिळाली. त्यामुळे हे सगळं ना एकावर एक. तू जर आता प्रश्न मला विचारला, हिंदीत मी सुपरस्टार झाले असते आणि झालेच असते, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि अति नाही, अतिविश्वास. बरोबर. म्हणजे मी स्वतःला समजत नाही, पण मला तो कॉन्फिडन्स होता आणि आहे अजूनही. आणि आज ऑफकोर्स आज मी काही हिरोईन म्हणजे होणार नाही आणि मला माहिती आहे. पण आणि आज काय मला 16 वर्षांसारखं वगैरे दिसायचं नाहीये. पण त्या काळात मी झाले असते, सुपरस्टार नक्कीच झाले असते. आणि महाराष्ट्राचं नाव, गोव्याचं नाव अजून मी उंचावलं असतं. आणि त्याची मला खंत वाटते. माझ्यासाठीच नाही तर माझ्या गोव्यासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी मला याची खंत जरूर वाटते. पण खंत जरी वाटली तरी मी दुःखी नाहीये, कारण झाल्या त्या चुका. त्या मागे वळून बघायचं नाही, पुढे बघायचं. पुढे अजून मी काय करू शकते हे बघायचं. वा, व्हेरी इन्स्पायरिंग. थँक्यू. तरी सुद्धा तिकडच्या काही गमती जमती सांगशील का हिंदी इंडस्ट्री मधल्या? एक तर तिथे गोविंदा जो आहे तो माझ्याशी मराठीत बोलायचा. सगळेच हिरो माझ्याशी मराठीत बोलायचे. म्हणजे जॅकी सुद्धा तो असं म्हणायचा, घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक. म्हटलं हा काय बोलतो घेऊन टाक, तर टेक कर. म्हणजे त्याचा शब्दशः त्यांनी त्याचं काय म्हणतो आपण शब्दशः ट्रान्सलेशन केलं की घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक. आणि तो भिडू वगैरे त्याचं तर आहेच. तर तो आणि मग मिथून मला म्हणायचा, उस गाव की लडकी किधर है उस गाव की लडकी. तोपर्यंत मला उसगावकर क्या, मग ते खूप ऊस पिकतो का हो. सगळे सुरुवातीला मी जेव्हा आले तेव्हा ऊस पिकतो. इथे कोल्हापूरला उंच गाव म्हणून आहे, तर त्यांना वाटायचं मी तिकडची आहे. म्हणलं नाही, मी उसगावकर आहे. आणि मी खरं म्हणजे मी शेणवी उसगावकर आहे. शेनॉय मी खरं शेनॉय आहे. म्हणजे वर्षा शेनॉय उसगावकर. पण ते अपभ्रंश पोर्तुगीजांनी केला त्यामुळे ते शेनॉय झाले. शेणवी उसगावकर आहे. त्यामुळे मिथून असा म्हणायचा, उस गाव की लडकी इधर आओ. आणि अनेक म्हणजे हिंदी बद्दल तर काय झालं, ते गोविंदाचं काय झालं, गोविंदा खूप उशिरा यायचा. आणि एकदा म्हणजे सकाळी म्हणजे 10च्या शिफ्टला 9च्या शिफ्टला तो 1 शिवाय येतच नव्हता. हो, 1 वाजता 2 वाजता. आणि मग आम्ही बसायचं, तो मेकअप घेऊन. पंढरी दादा यायचे सकाळी 6 वाजता मेकअप करून, मी तो बसायचे. मग तो त्याच्यावर थरावर थर मग तो चांगला मेकअप वगैरे करून असे मी बसायचे. मिळालं ताजं तवाने दिसायचं. एकदा तर कहर झाला, 9 ते 6च्या शिफ्टला तो 5:30ला आला आणि मग 6 वाजता एक शॉट झाला का 2-3 आणि पॅकअप. तर मग मी गोविंदाला म्हटलं, आता ह्याच्याशी थोडी गट्टी करायची. म्हटलं त्याला चिचीजी म्हणायचं सगळे, चिचीजी वगैरे. पण मी कधीच नाही. मी गोविंदाजी तुम्ही उद्या किती वाजता येणार? 10, जास्तीत जास्त 10:30. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मला वाटलं 10:30ला येईल वगैरे, असं मी आनंदित झाले. 1, 2 म्हटलं अच्छा, म्हणजे याला विचारून काही फायदा नाहीये. मग मी काय समजायचं ते समजले. आणि मग मी इंटरव्ह्यू दिला की असं 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 असं, आता तुला जे सांगितलं तेच. मग गोविंदा आला आणि गंमत म्हणजे चैना क्रीक म्हणून आहे. चैना क्रीकवर आमचा तो सीन होता आणि तिथे ना हिरवगार गवत वगैरे होतं, कारण सप्टेंबर महिन्यात ते शूटिंग होतं. आणि मग मी त्याचं असं शूटिंग होतं की मी त्याचे कपडे फाडते. मी खूप अशी ही असते, गंमत जम्मत मध्ये कशी मी हिटलरगिरी करते तशी ती मुलगी असते. आणि मग तो मला धडा शिकवतो, हिरो. असा तो सीन होता. तर मागे हिरवगार सगळं. आणि ते शेड्यूल संपलं आणि त्याच्यानंतर जेव्हा शेड्यूल लागलं तेव्हा उन्हाळा होता. त्यामुळे मागं हिरवगार काहीच नाही, सगळं चुकलेलं. त्यामुळे कंटिन्युटी ब्रेक. पण लोकांनी बिचाऱ्यांनी तो गोड मानून घेतला असेल. तर रोज त्याच्या घरनं डबा यायचा. आणि त्याची आई ना, निर्मला देवी, फार मोठ्या गायिका त्या, इतक्या सुंदर. म्हणजे आज सुद्धा त्यांच्या क्लिप्स मी ऐकते. आणि तो आईचा भक्त.
म्हणजे आईच्या हातचं जेवण रोज तो जेवायचा. तर तो मला म्हणायचा, वर्षा डबा जेवणार का माझा? मी म्हटलं हो. पण त्याच्यात आलं नाही, लसूण नाही. म्हटलं बापरे, मग कसं लागेल? आलं नाही, आपलं कांदा नाही, लसूण नाही. खाल्ला, इतका छान लागला. मी रोज त्याच्याबरोबर जेवायचे. एक दिवस काय झालं, त्यांनी तो आला, आम्ही मस्त गप्पा वगैरे मारत होतो. तो मला म्हणाला, वर्षा तुझा मी इंटरव्ह्यू वाचला, तू आत्ता माझ्याबद्दल इंटरव्ह्यू दिलायस, त्याच्यात तू लिहिलायस की मी रोज उशिरा येतो. माझा चेहरा म्हणजे टाईट क्लोजअप मध्ये कसा असेल, असा क्लोजअप कसा असेल. अच्छा अच्छा, म्हणजे असं हास्यच गेलं माझं. म्हणजे आता हा माझ्या बरोबर कसा वागेल, काय सूड घेईल, म्हणजे हा मला आता चांगलाच म्हणजे धडा शिकवणार. असा तुला शिकवीन चांगलाच धडा वगैरे असतं ना ते वाक्य. बापरे, मी मनातून प्रचंड घाबरले. एक तर गोविंदाचा त्यावेळेला तो सुपरस्टार होता, त्याचे एकापेक्षा एक सगळे पिक्चर हिट. आणि मी म्हटलं बापरे, आता काही खरं नाही. म्हणजे म्हटलं हो थँक्यू. म्हटलं अच्छा वाचला का, काय मी बोलणार नाही का, ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकले नाही. म्हणजे तो एक मोठा किस्सा आहे. म्हणजे माझा एकदम चेहरा एकदम पडलाच, म्हणजे असा पडला तो खाली. तर तरी मी जरा धीर वगैरे एकवटून असं म्हटलं सॉरी हा, मी तुमच्याबद्दल जरा त्याच्यात जरा असं मी त्याला चाचपड. अगं त्याच्यात काय, त्यात काय, त्याच्यात तर मराठी थोडस त्याचा, त्यात काय, मला काही वाटलं नाही, इट्स ओके यार, असं तो म्हटलं. हा वरवर न बोलतोय पण मनातून याला राग आलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी पाहिलं तर त्याचं वागणं काहीच बदल नाही. अच्छा, तो इतकं त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं ना, म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. खरं म्हणजे ही काय त्याचं कौतुक नव्हतं गोविंदाचं, की तो उशिरा येतो आणि तो असा आला, 6:30 आला, हे त्याचं कौतुक नव्हतं. पण त्यांनी अजिबात त्याच्याबद्दल तक्रार नाही केली आणि मला कधीही दाखवून दिलं नाही. तो एक चांगला मित्र होता गोविंदा. आता अनेक वर्षात त्याची माझी भेट नाहीये. आणि सुपर्ब डान्सर म्हणजे मी त्याच्याबरोबर डान्स करताना ना मला असं हे वाटायचं की कुठलाही स्टेप चुकला नाही पाहिजे, म्हणजे कारण तो म्हणजे असं त्याचे ते मायकल जॅक्सन टाईप ना सगळे. बापरे. पण आज मी आमचं नृत्य बघते ना, मला असं वाटलं हे मी केलं गोविंदा बरोबर. कारण गोविंदाबरोबर नीलम वगैरे डान्स करायची, पण तिने तो बॅले डान्स वगैरे शिकली असती. नाही, बॅलेच ना, बॅले डान्स शिकली होती ती. शी वॉज अ ट्रेन डान्सर. तशी मी ट्रेन डान्सर नव्हतेच. मी जे काय आहे ते मला इंडस्ट्रीने शिकवलं. म्हणजे ऑफकोर्स डान्स अंग मला होतं, डान्स मला आवडायचा, आवडतो आणि मी सगळ्या प्रकारची नृत्य केलेली आहेत. तसंच गोपीकृष्णाला भेटायला गेले ना मी. महाभारतचा डान्स होता आणि ते मनवा मधुर मधुर कछु बोल असे त्याचे बोल होते त्या गीताचे. आणि त्याच्यात उत्तरेची भूमिका मी केली होती आणि त्याच्यात ती अभिमन्यूची पत्नी. आणि त्याच्यात माझं जे इंट्रोडक्शनच जे होतं ते नृत्यानेच होतं. आणि हे सुंदर म्हणजे ती बृहन्नळा जी असते, म्हणजे अर्जुन बृहन्नळेच्या रूपात तिला नृत्य शिकवतो आणि तो पखावज वाजवतो आणि मी त्याच्यावर नाचते, असं ते नृत्य आहे. तर मी म्हटलं कोरिओग्राफ कोण करणार आहे, नृत्य दिग्दर्शन कोण करणार, तर गोपीकृष्ण. बापरे, जनक जनक पायल बाजे, हे ते सगळं माझ्या डोळ्यासमोर. म्हटलं बापरे, ते म्हणजे अगदी हाईट वर ना, अगदी म्हणजे नृत्याचं ते कोळून प्यायलेलं आहे त्यांनी नृत्य असं. आणि कथ्थक म्हणजे काहीच नाही त्यांच्यासाठी, म्हणजे शास्त्रीय संगीताचे ते म्हणजे अगदी जाणकार आणि नर्तक. आणि सितारा देवी त्यांना बहीण मानायची आणि सितारा देवींचं त्यांचं नातंच आहे. तर त्यांच्या मी घरी गेले, म्हणजे अगदी साचपडत, म्हणजे अगदी असं गोपीकृष्ण. आणि रिहर्सलसाठी मला पाठवलं तिकडे स्वर्गीय रवी चोप्रा यांनी, ते दिग्दर्शक होते महाभारतचे. ते आले असे आणि त्यांनी माझ्या अशा खांद्यावर हात ठेवले, क्या हुआ बेटा. आणि मला ना, मी अशी होते ना, म्हटलं गोपीजी नमस्कार. आणि मी त्यांच्या पायांना हात लावला. क्या हुआ, चेहरा क्यों उतरा हुआ है. मी म्हटलं नहीं कुछ नहीं, मुझे बहुत डर लग रहा है क्योंकि आप कोरियोग्राफ करने वाले हैं, तो मुझे पता नहीं, मुझे डांस अच्छा लगता है लेकिन आपका नृत्य तो बहुत ही कठिन होगा. अरे कुछ नहीं, मैंने देखे हैं तुम्हारे नृत्य, मैंने मराठी फिल्में देखी हैं, तुम तो बहुत अच्छी डान्सर हो, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी इतकं मला हे केलं ना, म्हणजे कम्फर्टेबल केलं, इतकं माझं अवघडले पण गेलं एका क्षणात. आणि 2-3 दिवस मी त्यांच्याकडे हे केलं, काय म्हणतात त्याला, रिहर्सल केली. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टेक. आणि तिथे गेल्यानंतर 6 वाजता मला जरा थकवा आला. आज पॅकअप कर लेते,
वर्षा थक गई है, आणि म्हणून त्यांनी 6 वाजता पॅकअप, जे 9 पर्यंत होणार होतं, 9 ते 9 शिफ्ट होती, आणि त्यांनी पॅकअप केलं. म्हणजे इतका समजूतदार नृत्य दिग्दर्शक आणि इतका मनमिळावू ना त्यांचा स्वभाव, की अगदी मला असं वाटलं की माझे वडीलच आहेत. म्हणजे इतकं छान त्यांनी मला, त्यांचा सुद्धा किस्सा इतका छान आहे. आणि तसंच माधव किशन नावाचे नृत्य दिग्दर्शक, ते त्यांचेच चुलत भाऊ, आणि ते तितके इतके कडक ना, ते बाप रे, असं त्यांचं कोड काही की, असं त्यांचा एक तो अपशब्द होता. कोड म्हणजे काय मला माहिती नाही, पण तो हिंदीमध्ये काहीतरी असेल. कोड काही की, डान्स नाही आता, कुछ नाही आता. तर माझ्याबरोबर आमचं ना एक सहकलाकार, मी तिचं नाव नाही घेत, तर आमच्या दोघींचं नृत्य होतं. तर ते आम्ही नृत्य करत होतो, आणि मला ते अजिबात रागवायचे नाहीत, आणि तिलाच रागवायचे. म्हणजे तुला येत नाही, तुला येत नाही असं मलाच अवघडल्यासारखं. म्हणजे मला कधीही ते रागवले नाहीत. मी म्हटलं बापरे, म्हणजे माधव किशनना मी आवडले म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी नृत्य मला येत असेल. आणि आज मी मागे वळून बघते आणि काही ती नृत्य बघते, मला असं वाटलं खरंच मी हे नृत्य केलं. जसं आली जाग सोनेच्या अंबराला हे गाणं आहे आत्मविश्वास मधलं, ते तर इतकं सुंदर त्यांचं नृत्य दिग्दर्शन आहे ना त्याच्यात. म्हणजे मला असं वाटतं की खरंच खरे नृत्य दिग्दर्शक ते. आणि तसंच सुबल सरकार यांनी ज्या लावण्या माझ्या, तर त्यांचा किस्सा म्हणजे ते, मी थोडीशी मराठी किस्से पण सांगते मध्ये. ते म्हणायचे, झाडावर चढून ला 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 ला, ताडगोळे देशील का राणी ग माझ्या, असं ते गाणं होतं. तर ते काय म्हणायचे, झाडावर चढून तारगोर खाऊन, कारण ते बंगाली होते, त्यामुळे तो लक्षा म्हणायचा, अरे झाडावर कोण चरतं का? गायी चरतात खाली, झाडावर चरतं का कोणी? ते म्हणायचे, अरे लक्षा बाबा, अरे काय राजा, अशी त्यांची बोलायची पद्धत आहे. राजा, अच्छा शॉट देणार राजा, असं. आणि मलाही राजा, म्हणजे मुलीला सुद्धा राजाच म्हणायचे. बापरे, राजा म्हटलं. आणि मग ते असे सिगरेट ओढायचे, आणि मग सिगरेट फेकली म्हणजे समजायचं की यांना राग आलेला आहे. अरे हा, बस असं. मग सुबलताना राग आलेला आहे. त्यामुळे असे अनेक किस्से आणि अनेक छान, म्हणजे गमती जमती इंडस्ट्रीमध्ये होतातच. आणि तू मराठीमध्ये सुद्धा तुझ्या बरोबरचे जे कलाकार होते ते सुद्धा दिग्गज होते. म्हणजे अशोक मामा म्हणू नकोस, किंवा लक्षा मामा म्हणू नकोस, सगळेच जण ग. त्यांच्या बरोबरचे किस्से काय सांगशील? लक्षाबरोबर काम करणं म्हणजे एक तर रोमॅन्टिक सीन लक्षाबरोबर करणं शक्यच नव्हतं. एक तर तो माझा मित्र होता, मी त्याला कधीही त्या हिरोच्या दृष्टीने, म्हणजे बाकीच्यांना, म्हणजे कसं होतं की आता जॅकी श्रॉफ आहे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताना असं वाटतं की रोमॅन्टिक वगैरे. लक्षा म्हणजे असं कधीच वाटलं नाही, म्हणजे असं रोमॅन्स वगैरे काय, कॉमेडी, कारण लक्षा तो कॉमेडीच तसा करायचा ना. तर म्हटलं ह्याच्या एकदा असं नागेश दरक म्हणून बिचारे, ते जावई मुंबईचा नावाचा चित्रपट, आणि आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून असं बघायचं होतं. असं मी बघतो 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 बघतो, आणि मग कोणतरी येतं आणि असं असं मध्ये करतं वगैरे. मला बापरे, होईना तो शॉट. मी हसायला लागले, इतके हसले इतके हसले इतके हसले. आणि शेवटी ते नागेश दरक चिडले. ते म्हणे, अरे यार, तुम्ही एकतर हसणं थांबवा किंवा मी पॅकअप करतो. मग शेवटी त्यांनी वेगवेगळे आमचे क्लोज घेतले. म्हणजे माझा वेगळा क्लोज, लक्षाचा वेगळा. म्हटलं एक वेळ मला कॅमेराच्या डोळ्यात डोळे घालणं शक्य आहे, पण ह्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणं मला शक्यच नाही. तसंच अक्षय कुमार बरोबर मला एक सिनेमा होता, लष्कारा, म्हणजे त्याचं नाव लष्कारा होतं, नंतर हत्या द मर्डर. तर त्याच्यात काय होतं, मी त्याच्या थोबाडीत मारते, तो माझ्या थोबाडीत मारतो, परत मी त्याच्या थोबाडीत मारते, परत तो माझ्या थोबाडीत मारतो, परत मी मारते, परत तो मारतो. असं कधी ऐकलंय का तू? पण कुठेतरी सिलसिला थांबला पाहिजे, थांबतच नाही. ते थोबाडीत मारत जातात एकमेकांच्या. बरं, ते मारल्यानंतर मला इतकं हसायला यायला लागलं की अरे किती थोबाडीत मारायचं. तिथेही मी खूप हसले. आणि एकदा मी हसायला लागली की संपला विषय, की तिथे मी, आणि हे मला कुठे ह्याचा प्रॉब्लेम झालाय स्टेजवर. कारण काय होतं, तिथे तरी आपण कट करू शकतो, पण स्टेजवर म्हणजे आता सारखं काहीतरी होते मध्ये सुद्धा मी अशीच हसते कधी कधी. आणि मग प्रशांत अगदी असा मला बघतो, मी हसायला लागले की, म्हणजे कुठेतरी हिने हसणं थांबवावं. तो खूप सिरियस होऊन बघतो. पण मी एका कॉमेडी, ट्रॅजेडीची कॉमेडी केलेली आहे एका नाटकात. बाकी इतिहास नावाचं नाटक होतं,
आणि ते खूप सिरियस नाटक आहे. त्याच्यात सुद्धा मी कॉमेडी केलेली आहे हसून हसून. हम्म. त्यामुळे मला हसणं कंट्रोल होत नाही. आणि एकदा रीमा पण होती, रीमा लागू, स्वर्गीय रीमा लागू. ती आणि मी सुद्धा असेच हसायला लागलो. त्याच सिनेमात हत्या द मर्डर, त्याच्यात ती ह्याची अक्षय कुमारची आई असते आणि असा पुंगीचा काहीतरी सीन होता. हा. काही हसण्यासारखं नव्हतं, पण फालतू आम्ही हसायला लागलो, मी आणि रीमा. शेवटी ते हे डिरेक्टर सुद्धा चिडले आमच्यावर. त्यामुळे असे किस्से काही काही होतात काही काही कलाकारांबरोबर. वर्षाताई, लग्नाबद्दल काय सांगशील? लग्नाबद्दल म्हणजे आता बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की माझं लग्न झालेलं आहे. कारण काय झालं की मी माझं लग्न माझी अशी इच्छा होती की माझं लग्न साधेपणाने व्हावं. पण तरी माझ्या लग्नात तरी 200 पाहुणे झालेच, पण ते अगदी घरचे गोव्याचे. आणि माझं लग्न माझ्या वहिनीच्या घरीच झालं. अच्छा. मनीषाच्या घरी झालं आणि छान असं नदीकाठी तिचं घर आहे गोव्याला, आणि त्यात आमचं लग्न झालं. तर लग्नाचा किस्सा म्हणजे काय झालं की खरं म्हणजे माझे मिस्टर म्हणजे संगीतकार रवी यांचे ते एकुलते एक पुत्र चिरंजीव अजय शर्मा यांच्याशी माझं लग्न झालं. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याच्या 10 वर्षाआधी एक माझ्या मिस्टरांनी एक अल्बम केला. ते सुद्धा याच फील्डमध्ये आहेत, प्रोड्युसर डिरेक्टर. त्यांनी 2 हिंदी फिल्म्स प्रोड्यूस डिरेक्ट केलेले आहेत. मेरा सुहाग, खामोश निगाहें, त्याच्यात दीप्ती नवल, राकेश रोशन आहे, नंतर स्वरूप संपत, नंतर पंकज धीर हे कलाकार आहेत. आणि काही मालिका पण केलेल्या आहेत, काही कमर्शियल्स पण केलेले आहेत. तर त्यांनी एक चॅनल 4 म्हणून आहे लंडनचं, त्याच्यासाठी एक सिरीज केली होती म्युझिकल. तर ती म्युझिकल सिरीज अशी होती की त्याच्यात मिर्झा गालिबच्या गझला म्हणजे त्यांचं काव्य, पण ते वेगवेगळ्या चालींमध्ये. म्हणजे आता मिर्झा गालिबचं एक काव्य समजा आहे, तर ते काव्य साऊथ इंडियन ह्याच्यामध्ये ठेक्यामध्ये, तेच लावणी स्टाईलमध्ये, तेच पंजाबी भांगडा स्टाईलमध्ये, म्हणजे शब्द तेच, पण अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असं हे ते. तर आणि त्याचं संगीत रवीजींचंच होतं, कारण वडीलच त्यांचे ते. आणि त्यांनी आजपर्यंत संगीतकार रवीनी, आता ते हयात नाहीये, तर त्यांनी जवळजवळ 250 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. म्हणजे सगळं ऐ मेरी जोहरा जबी, चौदवी का चांद, एक फूल दो माली, नंतर निकाह मधली गाणी, दिल के अरमा, ही सगळी त्यांची गाणी. त्यामुळे मेलोडी ही त्यांचं खासियत आहे. तर त्यांनी त्याला संगीत दिलं होतं. तर त्याच्यात त्यांनी उत्तरा केळकर यांच्याकडनं एक लावणी गाऊन घेतली. इब्ने मरियम हुआ करे कोई जी 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 जी, असं. म्हणजे इब्ने मरियम हुआ करे कोई, त्याला जी 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 लावून ते लावणीसारखं असं केलं. तर ती लावणी अजयजी म्हणजे माझे मिस्टर, त्यावेळेला ते म्हणजे तसं रिलेशन नव्हतं ना आमचं, तर ते माझ्याकडे एक प्रोड्युसर म्हणूनच आले. अच्छा. कुणीतरी आमचं इंट्रोडक्शन केलं, ये अजयजी हैं, इनको एक करना है वरचे तो. तर त्यांनी ऐकलं होतं ही मराठीतली सुपरस्टार आहे, म्हणून त्यांनी मला लावणीसाठी अप्रोच केलं आणि मी ती लावणी केली पण. त्याच्यानंतर 10 वर्षांनी आमचं लग्न झालं. तर आता रवीजी गमतीने काय म्हणायचं, 10 वर्षापूर्वी करायला काय झालं होतं, तेव्हाच लग्न केलं असतं तर. तर ते एक कॉमन फ्रेंड, आमचं अरेंज मॅरेज आहे. अच्छा. ते नॉर्थ इंडियन आहेत आणि मी गोव्याची आहे, त्यामुळे आमचं काय म्हणतो इंटर स्टेट असं म्हणायला पाहिजे मॅरेज. तर असं झालं. आणि त्यावेळेला काय झालं की 9 ते 9 शिफ्ट होती आणि माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की एका शिफ्टमध्ये गाणं संपवायचं, आणि सुबल सरकारनेच ते कोरिओग्राफ केलं होतं. तर काय झालं, मला दुसऱ्या दिवशी दुसरं शूटिंग होतं. तर मी म्हटलं 9 वाजता, 9 वाजले तरी ह्यांचा पत्ताच नाही पॅकअप म्हणायचा माझ्या मिस्टरांचा. तर मी म्हटलं आता मी नाही करू शकत, असं मी त्यांना सांगितलं. तर माझे मिस्टर सुबल त्यांच्या कानात सांगायला लागले, त्यांना सांगा जरा थोडंसं मी शिफ्ट वाढवतो, 11 वाजेपर्यंत करा वगैरे. तर सुबल सरकार माझ्याकडे आले, ते म्हणतायत असं. म्हटलं नाही नाही नाही, मला उद्या शूटिंग आहे, मी नाही करू शकत. त्यांना म्हणावं की दुसऱ्या दिवशी हे करा किंवा दुसरी कुठली तरी डेट घ्या माझ्याने. तेव्हापासून आजपर्यंत ते मला चिडवतात, एक शिफ्ट में होने वाला काम, मेरी शिफ्ट बढ़ाई, मेरा खर्चा बढ़ाया. मी म्हटलं
तुम्ही कंजूस आहात, तुम्ही 2 दिवसांचं काम एका दिवसात काढायला बघत होता माझ्याकडनं. म्हटलं हे योग्य नव्हतं. तर म्हणे तू तर डान्सर होतीस. म्हटलं डान्सर असली म्हणून काय झालं? म्हटलं काहीतरी लिमिट असते. म्हटलं ते काम त्या वेळेत संपण्यासारखं नव्हतंच. असं आमचं कायम अजूनही आमचं लटकं भांडण चालतं. अच्छा. हां, आणि तसंच एक माझ्या मिस्टरांचं मला कौतुक वाटतं, की ते कधीही माझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. अच्छा. की माझे जे हे निश्चय असतात, कुठलीही भूमिका करायचं आहे, ते मला सांगतात, की हे मला योग्य नाही वाटत, हे मला योग्य नाही. पण त्याच्याबद्दल त्याच्यापुढे काहीही नसतं. कसलीही ढवळाढवळ नसते. पण नवीन त्यामुळे काम घेताना त्यांच्याशी हो, बोलते, हो. सल्ला मसलत अर्थात, करतेस? अर्थात करते. सल्ला-मसलत करतेच. काही व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी त्यांना पण बोलायला लावते मी. कारण आता मला व्यवहार ज्ञान माझं चांगलं झालेलं आहे. अच्छा. पूर्वी कारण इंडस्ट्रीने ते मला शिकवलेलं आहे. आता माझं गणित चांगलं आहे. पण काही गोष्टी मी त्यांना बोलायला लावते आणि ते मला मदतच करतात. अच्छा. आणि कधी-कधी मदत हवी असते नवऱ्याची सुद्धा. तसंच मी कोकणी भाषिक आहे आणि ते हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे भांडताना जरा प्रॉब्लेम येतो. अच्छा. हिंदीमध्ये मला कचा भांडता येत नाही. त्यामुळे कोकणी असतं तर मी फाडून खाल्लं असतं. पण तसं होत नाही, तसं होऊ शकत नाही. माझी आजी एकदा त्यांना म्हणायला लागली, आता माझी आजी हयात नाहीये. ती म्हणाले, कसं वाटतंय लग्न झाल्यानंतर? तर म्हणे वर्षा बहुत त्रास देती है, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्रास हा शब्द त्यांनी शिकून घेतला. अच्छा. आणि मी कधी-कधी आता हिंदी बोलताना कसं आतलं, "वो कपाट में रखो." अरे क्या बोले? बोलो ना, अलमारी में रखो बोलो. मग म्हटलं नाही. तो सोयीचा भाग आहे. म्हणजे आपल्याला आपण हिंदी कशी बोलतो. आणि म्हटलं माझ्या आईपेक्षा तरी माझी हिंदी खूप चांगलं आहे. तर उसको कपाट में रखो, मुझे कंटाला आ गया. हे त्यांना फार खटकतं. अच्छा. तर म्हणे शुद्ध हिंदी बोलायची त्यांना सवय आहे ना, त्यामुळे. पण बाकी म्हणजे आमचं तसं काय म्हणतो आपण त्याला, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अच्छा. असंच असतं ना प्रत्येक नवरा बायकोचं. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? आता जवळ-जवळ 23 वर्ष झाली. हो. 23 वर्ष सहन केलंय आम्ही एकमेकांना. वर्षाताई, तू गातेस खूप छान. मला असं वाटतं एवढ्या छान गप्पा झाल्यात, त्यानंतर या गप्पांचा शेवट आपण तुझ्या एका छान कोकणी गाण्याने करूया. वाह! हो. कोकणी गाण्यांनी नक्कीच करूया. कारण कोकणीमध्ये खूप छान-छान गाणी आहेत खरं म्हणजे. अं, एक गाणं मी गाईन. अं, ते थोडंसं म्हणजे लता मंगेशकरांनी गायलंय ते खरं अच्छा. गाणं. पण ते महानंदा ह्या चित्रपटातलं गीत आहे. आणि ते माझ्या खूप आवडीचं गीत आहे. ते मी थोडंसं गुणगुणते दिल के तुमच्यासाठी. करीब. दिल के करीबमध्ये. हे माझ्या दिल के करीबच आहे गाणं. माझो लवताईडावा डोळा, माझो लवताईडावा डोळा, जाई जुईचो गजरो मळता, रतना बोली केसान फुलता. आईज कोण शकून गो सांगताय म्हाका, बाय माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा. माझे कानार भवर भोवता, माझे गालाक बाय भिडता. माझे कानार भवर भोवता, माझे गालाक बाय भिडता. सगळ्या अंगार शिरशिर येता, सगळ्या अंगार शिरशिर येता, माझो पदर वाऱ्यार उडता. मनचो बकूळ बाय परमळता. आईज कोण शकून गो सांगताय म्हाका, बाय माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा. वा, खूप छान.
थँक्यू. खूप सुंदर. आज खंत आहे थोडीशी, मला गायिका अभिनेत्री व्हायचं होतं एकेकाळी, पण गाण्याला खूप रियाज लागतो ग. आणि आता तरी सुद्धा आज मी गाणं शिकायचा प्रयत्न करते, थोडासा रियाज पण करायचा प्रयत्न करते. अच्छा. थोडंसं ते अपुरं राहिलेलं स्वप्न माझ्यापुरतं का होईना मला पूर्ण करायचं आहे. अच्छा. वा. ऑल द बेस्ट वर्षाताई. आणि पुन्हा एकदा मी तिथेच येते, तू फक्त सुपरस्टार नाहीयेस, तू खरं एंटरटेनर आहेस. तू खरंच. जेवढी छान दिसतेस, जेवढी छान अभिनय करतेस, तू ऑलराऊंडर आहेस. एक प्रॉपर पॅकेज आहेस तू. आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच सुलेखा. हा खूप छान कॉम्प्लिमेंट होता. आणि खूप छान वाटलं मला तुझ्याबद्दल, तुझ्याबरोबर काय म्हणतो बाई, हितगुज साधताना आणि किंवा ही देवाणघेवाण विचारांची मला पण करताना. खूप छान वाटलं. हो, आणि तुला मी खूप शुभेच्छा देते. आणि तुझं हे दिल के करीब लोकांना खूप आवडतं, रसिकांना खूप आवडतं, मलाही आवडतं. कारण प्रत्येक वेळेला एक नवी व्यक्ती तू समोर आणते आणि म्हणजे त्यांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करते, आमच्यापर्यंत पोहोचवतेस. तर तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि सगळ्या रसिकांना. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.